तर पहा आपला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय. त्यापूर्वी सूचना आहे मित्रो, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या. यानंतर आपण लाईकचा किंवा शेअरचा कसलाही उल्लेख करणार नाही आहोत. व्हिडिओच्या शेवटी जरी तुम्ही लाईक केलं तरी चालणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. या ठिकाणी पहा तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. विज्ञानचा सराव झाल्यानंतर आपण मराठीचे IBPSचे जे PYQ असणार आहे, जे वारंवार परीक्षेला विचारले जातात, त्याचा सुद्धा सराव काही दिवसांनी सुरू करणारच आहोत परीक्षेच्या पूर्वीच. तर पहा आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बी, आयझॅक न्यूटन यांनी सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडलेला आहे. IBPS तुम्हाला 5 ऑप्शन देणार आहे. या ठिकाणी आपण 4च घेतले. तसा आपण ऑप्शनचा विचार जो आहे तो करणार नाही आहोत. बाकी ऑप्शनची चर्चा सुद्धा आपण करणार नाही आहोत. फक्त प्रश्न आणि उत्तर ह्या दोनच गोष्टींचा समावेश यामध्ये असणार आहे. तर पहा सार्वजनिक गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? तर आयझॅक न्यूटन. खाली थोडं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. हे तुम्ही PDFच्या माध्यमात आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध होणार आहे, त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण शक्तीवर कोणता घटक परिणाम करत नाही? तर त्यामध्ये वस्तूचे जे आकारमान असते, पर्याय क्रमांक सी, वस्तूचे जे आकारमान असते तर ते कसलाही परिणाम गुरुत्वाकर्षण शक्तीवर करत नाही दोन वस्तू मधल्या. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षण शक्तीचे SI एकक काय आहे? तर ते आहे न्यूटन. या ठिकाणी न्यूटन जे आहे ते गुरुत्वाकर्षण शक्तीचे SI एकक आहे. न्यूटन एनने दर्शवतात. तर हेही लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये तुम्हाला एन सुद्धा येऊ शकतो. नंतर पहा पुढील प्रश्न, आपल्या सूर्यमालेत कोणत्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात जास्त आहे? तर तो ग्रह आहे गुरु. तर पहा गुरु जो ग्रह आहे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात जास्त आहे. या ठिकाणी तारा विचारलेला नाही, ग्रह या शब्दावर फोकस करा, नाहीतर काही जण म्हणतील की याचं उत्तर सूर्य का नाही, कारण की ग्रह विचारलेला आहे. तर या ठिकाणी गुरु जो आहे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्या सूर्यमालेत सर्वात जास्त आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, बॅटरी आणि गल्वनायझेशनमध्ये कोणता घटक सामान्यतः वापरला जातो? तर झिंक. ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. झिंक हा जो घटक आहे हा बॅटरी तसेच गल्वनायझेशन प्रोसेसमध्ये वापरला जातो. नंतर पहा पुढील प्रश्न, आवर्त सारणीच्या गट 1 मधील घटकांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात, या ठिकाणी पहा उत्तर जे आहे ते आपलं खाली गेलेलं आहे, तर अल्कली धातू असे त्यांना म्हणतात, आवर्त सारणीच्या गट 1 मधील घटकांना. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, कोणत्या घटकाची विद्युत ऋणात्मकता सर्वात जास्त असते? तर ती असते फ्लोरीनची. फ्लोरीन जे आहे सी ऑप्शन, त्याची या ठिकाणी विद्युत ऋणात्मकता सर्वात जास्त असते. नंतर पहा पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये घटकांची मांडणी करण्याचा आधार काय आहे? तर तो आहे अणु. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अणुक्रमांक जो आहे, ऑप्शन बी तुमचं योग्य उत्तर आहे. आधुनिक आवर्त सारणी आहे त्यामध्ये घटकांची मांडणी करण्याचा आधार काय आहे? अणुक्रमांक. नंतर पहा, लोखंड गंजल्यावर काय होते? तर ते लाल तपकिरी पदार्थ बनतो. लोखंड जो आहे तो गंजल्यानंतर लाल आणि तपकिरी पदार्थ बनत असतो. नंतर पहा, खालीलपैकी कोणते रासायनिक बदल दर्शवते? तर लाकूड जळून राख होणे हे जे आहे ते रासायनिक बदल दर्शवते. बाकी सर्व भौतिक बदल आहेत. भौतिक बदल म्हणजे पाण्याचा बर्फ जो आहे तो पाण्यात वितळणे, पाणी उकळणे, मीठ पाण्यात विरघळणे, हे सगळे भौतिक बदल आहेत. पण लाकूड जळून जे राख तयार होते किंवा नवीन प्रोडक्ट तयार होतो त्याला रासायनिक बदल असे म्हणतात, कारण की त्यापासून धुलीकण आणि राख या दोन गोष्टी तयार होत असतात. नंतर पहा, जेव्हा विद्युत प्रवाह कंडक्टरमधून जातो तेव्हा काय होते? तर तेव्हा या ठिकाणी जे आहे ते गरम होते. गरम का होते? विद्युत प्रवाह कंडक्टरमधून जातो तेव्हा त्याला प्रतिकार होतो, त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि ते गरम होत असते. नंतर पहा, उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत प्रवाह एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा विद्युत सर्किट तोडण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर फ्यूज. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते योग्य उत्तर आहे. यासाठी MCBचा सुद्धा वापर केला जातो. नंतर पहा, उष्णता ऊर्जेसाठी मोजण्याचे एकक काय आहे? IMP प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे, एकाच वाक्यात तुम्हाला याचं उत्तर अपेक्षित आहे. तर हे जे उष्णता ऊर्जेसाठी जे एकक आहे ते एकक आहे आपलं जूल. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. जूल हे उष्णता ऊर्जेसाठी एकक आहे. नंतर पहा, थर्मोडायनॉमिक्सचा कोणता नियम सांगतो की ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही, ती फक्त हस्तांतरित किंवा रूपांतरित केली जाऊ शकते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पहिला नियम. पहिला नियम जो आहे थर्मोडायनॉमिक्सचा तो असं सांगतो की ऊर्जा ही निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही, फक्त ती हस्तांतरित किंवा रूपांतरित केली जाऊ शकते. म्हणजेच आपण जे पाहतो विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर केले जाते, तर ते जे आहे रूपांतरण होऊ शकते किंवा हस्तांतरण होऊ शकते, पण ऊर्जा ही नष्ट केल्या जात नाही. हा कोणता नियम आहे? थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम. नंतर पहा, खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा खराब वाहक आहे? तर तो आहे काच. काच हा उष्णतेचा खराब वाहक आहे. बाकी जर आपण तिन्ही पाहिले, ॲल्युमिनियम असो, चांदी असो, लोह, हे सुवाहक
हक्क आहेत उष्णतेचे. नंतर पहा, अपवर्तन म्हणजे काय? तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जाताना प्रकाशाचे वाकणे याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. तर पहा, ऑप्शन बी जे आहे ती तुमचं योग्य उत्तर आहे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जेव्हा प्रकाश जात असतो त्याला जेव्हा तो वाकतो त्याला अपवर्तन असे म्हणतात. नंतर पहा, खालीलपैकी कोणते घटक अपवर्तनाच्या प्रमाणात परिणाम करत असतात? तर घटकांचा कोण जो आहे या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी हा जो घटक आहे घटनांचा कोण हा अपवर्तनाच्या प्रमाणात जो आहे तो परिणाम करत असतो. पुढील प्रश्न, जेव्हा प्रकाश हवेतून पाण्यात जातो तेव्हा त्याच्या वेगाचे काय होते? तर त्याचा वेग जो आहे तो कमी होत असतो. ऑप्शन सी तुमचं योग्य उत्तर आहे. जेव्हा प्रकाश हवेतून पाण्यात जातो तेव्हा त्याचा वेग जो आहे तो कमी होत असतो. आणि त्याचं जर स्पष्टीकरण तुम्ही पाहिलं, खालचं जे आहे स्पष्टीकरण, असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. कमी घनतेच्या माध्यमातून अधिक घनतेच्या माध्यमात जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचा वेग कमी होत असतो. कमी घनता म्हणजे काय? ज्या माध्यमाची घनता, आता जशी हवेची घनता जर आपण पाहिली तर ती कमी आहे, पण पाण्याची घनता ही जास्त आहे. म्हणून हवेतून जेव्हा पाण्यात प्रकाश जात असतो तेव्हा त्याचे जे या ठिकाणी पहा, तेव्हा त्याचा जो वेग असतो तो कमी होत असतो, कारण की कमी घनतेच्या माध्यमातून तो जास्त घनतेच्या माध्यमात जात असतो. म्हणजे हवेतून पाण्यात जेव्हा जात असतो तेव्हा त्याचा वेग कमीच होणार आहे. नंतर पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक निर्देशांक सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हिरा. हा सुद्धा IMP प्रश्न आहे. व्हेरी IMP म्हटलं तरी तुम्ही चालेल. हा वारंवार परीक्षेला विचारला जातो आणि पुढेही विचारण्याची शक्यता आहे. हिरा जो आहे त्याचा अपवर्तनांक निर्देशांक जो आहे तो सर्वाधिक मानला जातो. नंतर पहा पुढील प्रश्न, हायड्रो कार्बन्समध्ये कोणत्या प्रकारचे बंध असतात? तर या ठिकाणी ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. सहसंयोजक बंध हे हायड्रोकार्बन्समध्ये असतात. नंतर पहा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर ती करण्यात आलेली आहे 1969 साली. इस्रो या ठिकाणी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचा लॉंग फॉर्म सुद्धा इंग्रजीमध्ये कधी कधी विचारला जातो, तर तोही तुम्ही लक्षात ठेवा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना झालेली आहे 1969ला. नंतर पहा, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय? हा प्रश्न सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. ऑप्शन ए तुमचं योग्य उत्तर आहे. आर्यभट्ट हा जो आहे हा भारताचा पहिला उपग्रह आहे आणि यामध्ये महत्त्वाचं योगदान होतं ते कोणाचं? विक्रम साराभाई यांचं. नंतर पहा, भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे? तर ते नाव आहे त्याचं गगनयान. गगनयान जी आहे ती भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. नंतर पहा, हवामान विषयक अनुप्रयोगांसाठी कोणती भारतीय उपग्रह मालिका वापरली जाते? तर इन्सॅट जी उपग्रह मालिका आहे ती हवामान विषयक अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. नंतर पहा, भिंगांमध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारच्या लेन्सचा वापर केला जातो? तर उत्तल भिंग ही जी लेन्स आहे याचा वापर भिंगामध्ये हा केला जातो. नंतर पहा, दूरदृष्टी सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारच्या लेन्सचा वापर केला जातो? तर उत्तल भिंग या लेन्सचा वापर दूरदृष्टी सुधारण्यासाठी केला जातो. कोणत्या शास्त्रज्ञाने नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे? तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि कोणत्या ग्रंथात? तर ओरिजिन ऑफ द स्पीसीज हा त्यांचा ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी जो आहे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. दोन्हीही लक्षात ठेवा, तुम्हाला ग्रंथही विचारला जाऊ शकते किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला असा सुद्धा प्रश्न वन लाइनरमध्ये येऊ शकतो. या ठिकाणी पहा मित्रांनो, वर्ष सुद्धा दिलेलं आहे 1859 ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये त्यांनी नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते अनुवांशिकतेचे एकक मानले जाते? तर जनुक जे आहे ते अनुवांशिकतेचे एकक मानले जाते. पर्याय बी तुमचं योग्य उत्तर आहे. नंतर पहा, जनुक शास्त्राचा जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते? तर ग्रेगर मेंडेल यांना जनुक शास्त्राचा जनक जे आहे ते म्हटल्या जाते. नंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक रक्ताचा नाही आहे? तर न्यूरॉन्स हा जो घटक आहे हा रक्ताचा नाही आहे. बाकी तिन्ही लाल रक्तपेशी म्हणजेच RBC रेड ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच WBC आणि प्लेटलेट्स हे तिन्ही घटक जे आहे ते रक्तामध्ये असतात, पण न्यूरॉन्स हा जो घटक आहे हा रक्तामध्ये नसतो. हिरव्या वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे अन्न बनवतात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण. ही जी प्रक्रिया आहे अन्न बनवण्याची ही हिरव्या वनस्पतीद्वारे बनवली जाते. नंतर पहा, मानवी शरीरात लाल रक्तपेशींचे कार्य काय आहे? तर उतींमध्ये हे जे बी जे पर्याय आहे तुमचा तो योग्य उत्तर आहे. उतींमध्ये ऑक्सिजन वाहून नेणे हा जो पर्याय आहे हे लाल रक्तपेशींचे म्हणजे RBCचे कार्य आहे रक्त वाहून नेण्याचं, पण कुठे? उतींमध्ये. नंतर पहा,
खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा स्रोत नाहीये? तर कोळसा जो आहे तो अक्षय ऊर्जा स्रोत नाही. बाकी तिन्ही अक्षय ऊर्जा स्रोत आहे. तुम्हाला 5 ऑप्शन राहतील, तर 5 पैकी वरीलपैकी सर्व, वरीलपैकी नाही असं सुद्धा ऑप्शनमध्ये येऊ शकते. नंतर पहा पुढील प्रश्न, शहरी भागातील वायू प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे? तर वाहन उत्सर्जन हा जो आहे हा शहरी भागातील मुख्य कारण आहे वायू प्रदूषणाचे. वाहन उत्सर्जन जे आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वायू प्रदूषण शहरामध्ये वाढते दिवसेंदिवस. नंतर पहा त्यासोबतच आणखी सुद्धा पाहू शकता, शहरी भागातील वायू प्रदूषणात मोठा हातभार या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे प्रदूषके सोडतात. हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, ज्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान त्यांच्या वातावरणाच्या तापमानानुसार चढ उतार होत असते त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात, या ठिकाणी जे आहे पर्याय क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर आहे, इक्टोथर्म्स असे त्यांना म्हणतात. म्हणजे पर्याय ए जे आहे ते योग्य उत्तर आहे. ज्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार चढ आणि उतार होत असतो त्यांना इक्टोथर्म्स असे म्हणतात. यामध्ये पहा कोणकोणते प्राणी येतात, जसे की सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, बाह्य स्त्रोतावर अवलंबून असतात त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी. बाह्य स्त्रोत जे आहे ते तापमानानुसार, बाह्य स्त्रोतानुसार त्यांचं तापमान जे आहे ते कमी होत असते. तर त्यामध्ये कोण येते? सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, पोरीफेरा फायलमशी संबंधित प्राणी सामान्यतः या नावाने ओळखला जातो. तर स्पंज. स्पंज या नावाने पोरीफेरा फायलमशी संबंधित असणारे प्राणी जे आहे ते ओळखल्या जातात. नंतर पहा पुढील प्रश्न आहे आपला, पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना काय म्हणतात? तर त्यांना अपृष्ठवंशी असे म्हणतात. आणि पाठीचा कणा ज्यांना असतो त्यांना पृष्ठवंशी असे प्राणी म्हणतात. नंतर पहा, जीवाणूमधील रचना आणि कार्याचे मूलभूत एकक काय आहे? तर त्याचे मूलभूत एकक आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, सेल. सेल जे आहे म्हणजे पेशी. पेशी हे जीवाणूमधील रचना आणि कार्याचे मूलभूत एकक आहे. पेशी आवरण ज्याला आपण सेल झिल्ली असे सुद्धा म्हणतो, या ठिकाणी पेशी आवरण ज्याला आपण असं म्हणतो. सेल झिल्ली आणि सेल वॉल सुद्धा तुम्हाला ऑप्शनमध्ये येऊ शकते. नंतर पहा, खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीवांचे कार्य नाही आहे? तर या ठिकाणी बहुपेशीय विकास जो आहे तो सूक्ष्मजीवांचे कार्य नाही आहे. बाकी विघटन, किण्वन आणि प्रकाश संश्लेषण हे तिन्ही सूक्ष्मजीवांचे कार्य आहे. नंतर पहा, ब्रेड वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव वापरला जातो? तर यीस्ट. यीस्ट हा जो सूक्ष्मजीव आहे हा ब्रेड वाढवण्यासाठी वापरला जातो. याचा उपयोग हा बेकरीमध्ये होतो. यानंतर पहा मित्रांनो, आपण ऑप्शन घेतलेले नाही आहेत, फक्त प्रश्न आणि उत्तर दोनच या ठिकाणी पाहतोय आपण, कारण की ऑप्शनची चर्चा तशी करणार नाही आहोत. पण लक्षात असू द्या, तुम्हाला एकूण ऑप्शन किती असणार आहे? तर 5 ऑप्शन तुम्हाला IBPS विचारणार आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, रोगास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? तर या ठिकाणी रोगजनक असे त्यांना म्हणतात, जे रोगास कारणीभूत असतात. बाकी हे जे तिन्ही आहे हे तिन्ही रोगास कारणीभूत नाही आहे. नंतर पहा, खालीलपैकी कोणते नैसर्गिक या ठिकाणी रोगास कारणीभूत आहेत? हे जे आहे परजीवी जे आहे ते रोगास कारणीभूत असतात. फक्त यांना असे म्हणत नाही, फक्त रोगजनक जे आहे ते कारणीभूत, जे कारणीभूत असतात त्यांना रोगजनक म्हणतात. त्यांचं नाव जे आहे ते रोगजनक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पहा, खालीलपैकी कोणते नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी भूकंप हे नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे. आणि इतर जे आहेत इतरचं सुद्धा आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे, खाली तुम्ही पाहू शकता. नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, पूर, चक्रीवादळ आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक शक्तींमुळे घडणाऱ्या घटना. पण हे बाकी जे आहेत त्या मानवनिर्मित घटना आहे. मग दहशतवादी हल्ला असो, औद्योगिक अपघात असो की सायबर हल्ला असो, हे तिन्ही मानवनिर्मित आहेत. पण भूकंप हा नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे. नंतर पहा, युनायटेड स्टेट्समधील आपत्ती प्रतिसाद प्रयत्नांचे समन्वय साधण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी. ही जी आहे फेमा. फेमा ही युनायटेड स्टेट्समधील म्हणजेच अमेरिकेतील आपत्ती प्रतिसाद प्रयत्नांचे समन्वय साधण्यासाठी संस्था जबाबदार आहे. नंतर पहा, खालीलपैकी कोणते मानवनिर्मित आपत्तीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आण्विक अपघात जो आहे हे मानवनिर्मित आपत्तीचे उदाहरण आहे. आण्विक अपघात. पर्याय क्रमांक सी जे आहे ते तुमचं योग्य उत्तर आहे. बाकी जे आहेत ते नैसर्गिक आपत्तीची उदाहरणं आहेत. नंतर पहा, मानवनिर्मितीमध्ये आणखी काय काय येते? तर औद्योगिक अपघात, वाहतूक अपघात, आण्विक घटना आणि दहशतवादाच्या कृत्यांसारखे मानवी क्रियाकलापांमुळे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या संपूर्ण मानवनिर्मित आपत्तीमध्ये मोडतात. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, आयझॅक न्यूटनने कोणत्या पुस्तकात गतीचे नियम मांडलेले आहेत? तर त्यांचा ग्रंथ आहे महत्त्वाचा प्रिन्सिपिया. हा सुद्धा देखील IMP प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो. तर प्रिन्सिपिया हा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो आयझॅक न्यूटन यांनी या पुस्तकातच गतीचे नियम मांडलेले आहेत. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, जीचे मूल्य सर्वप्रथम कोणी मोजले? तर हेन्री कॅव्हेंडिश. जसं तुम्हाला उच्चार करायचा असला फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हेन्री कॅव्हेंडिश जे आहे यांनी जीचे मूल्य सर्वप्रथम मोजले होते.
नंतर पहा, पृथ्वीवरील एखाद्या वस्तूचे त्वरण कशामुळे होते, तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे. पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल असते त्यामुळे एखाद्या वस्तूचे त्वरण घडून येते. नंतर पहा, वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जे ऊर्जा सामावलेली असते तिला कोणती ऊर्जा म्हणतात, तर स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे जी ऊर्जा सामावलेली असते तिला म्हणतात स्थितीज ऊर्जा. नंतर पहा पुढील प्रश्न, सध्या ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची संख्या किती आहे, तर 118. सध्या आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये 118 मूलद्रव्ये आहेत. तर हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, न्यूलँडसच्या अष्टकाची सुरुवात कोणत्या मूलद्रव्याने होते, तर हायड्रोजनने न्यूलँडसच्या अष्टकाची सुरुवात होत असते. नंतर अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी कोणते एकक वापरले जाते, तर पिकोमीटर. पिकोमीटर जे आहे ते अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. याला PM असे सुद्धा लिहिल्या जाऊ शकते, पिकोमीटर. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्याला कोणती अभिक्रिया म्हणतात, तर त्याला म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया. रिपीट करूया आपण, ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांचे, ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारक जे असतात त्या कारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्याला कोणती अभिक्रिया म्हणतात, तर त्याला म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया. नंतर पहा, 1 किलोवॅट म्हणजे किती हजार वॅट, असे सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे, आताही येण्याची शक्यता आहे. तर पहा, 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. नंतर फ्लोमिंगच्या डाव्या हाताचा, डावा महत्त्वाचा आहे, फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा काय दर्शवतो, तर विद्युत वाहकावरील बल. हा जो आहे अंगठा, डाव्या हाताचा अंगठा जो आहे तो दर्शवत असतो विद्युत वाहकावरील बल. नंतर पहा, गल्व्हॅनोमीटर कशाचे मापन करते, तर या ठिकाणी विद्युतचे मापन गल्व्हॅनोमीटर हे करत असते. नंतर पहा, तांब्याचा उत्कलनांक किती असतो, उत्कलनांक सुद्धा विचारला जातो, अपवर्तनांक सुद्धा विचारला जातो. या ठिकाणी पहा, 2562 डिग्री सेल्सिअस असं सुद्धा तुम्हाला लिहिलेलं येऊ शकते सी मध्ये, आणि वरती हा जो आहे डिग्री सेल्सिअस असं सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकते. तर तांब्याचा उत्कलनांक जो आहे तो 2562 डिग्री सेल्सिअस इतका आहे. नंतर पहा, उष्णतेचे SI एकक काय आहे, तर जूल हे उष्णतेचे SI एकक आहे. नंतर 1 कॅलरी म्हणजे किती जूल, तर 4.18 जूल म्हणजे 1 कॅलरी. पुढील प्रश्न, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला काय म्हणतात, तर याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. नंतर पहा, हवेचा अपवर्तनांक किती असतो, तर 1.003 हा हवेचा अपवर्तनांक आहे. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर प्रकाशाचे अपस्करण. नंतर पहा, बहिर्गोल भिंगाद्वारे अनंत अंतरावर प्रतिमा कशी दिसते, वास्तव व उलट. कोणता भिंग आहे, बहिर्गोल भिंग. बहिर्गोल भिंगाद्वारे अनंत अंतरावर प्रतिमा कशी दिसते, तर ती दिसते वास्तव आणि उलट. नंतर पुढील प्रश्न पहा, अंतर्गोल भिंगाद्वारे अनंत अंतरावर प्रतिमा कशी दिसते, तर आभासी व सुलट. जर बहिर्गोल भिंग विचारला तर वास्तव व उलट, पण जर अंतर्गोल भिंग विचारला अनंत अंतरावर जर प्रतिमा असली तर ती दिसते आभासी व सुलट. नंतर पहा, भिंगाच्या शक्तीचे एकक काय, तर डायोप्टर. हे जे आहे हे भिंगाच्या शक्तीचे एकक आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, IMP प्रश्न आहे. भिंगाच्या शक्तीचे एकक डायोप्टर, कारण की भिंग स्पेशल चॅप्टर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. नंतर पहा, मिथेनचे रेणू वस्तुमान किती आहे, तर 16. इथेनचे रेणूसूत्र काय आहे, तर C2H6. IUPAC नामकरण पद्धतीचे पूर्ण स्वरूप काय आहे, किंवा याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हा जो आहे IUPACचा लॉंग फॉर्म आहे किंवा पूर्ण स्वरूप आहे. नंतर पहा, ऑक्सिडंट कशाला म्हणतात, तर जे पदार्थ दुसऱ्याला ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडंट असे म्हणतात. जे पदार्थ दुसऱ्याला ऑक्सिजन देऊ शकतात त्याला ऑक्सिडंट असे म्हणतात. नंतर पहा पुढील प्रश्न, अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वात पहिला मनुष्य कोणता, तर युरी गागारिन. कधी गेला होता, 1961 मध्ये. 61 मध्ये लक्षात राहत नसेल तर तुम्ही गोवा जो आहे आपला, गोवा राज्य जे होतं ते पोर्तुगीजांच्या ताब्यातून आपण 1961 मध्ये मिळवलं होतं. तर तुम्ही हे इयर लक्षात ठेवू शकता. गोवाही लक्षात राहणार आहे आणि युरी गागारिनही लक्षात राहणार आहे. कोणत्या देशाकडून, तर रशिया. रशिया या देशाकडून कोण गेलं होतं, युरी गागारिन. कधी, 1961 मध्ये. आणि अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वात पहिला मनुष्य आहे युरी गागारिन. त्यामुळे हा IMP प्रश्न बनतो, कारण की अवकाश मोहीम स्पेशल टॉपिक आहे तुमच्या सिलेबसचा. नंतर पहा पुढील प्रश्न पाहूया. 1957 साली रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवला. त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं स्पुतनिक
निक किंवा स्फुटनिक, ट सुद्धा येऊ शकतो, त सुद्धा येऊ शकतो. लक्षात ठेवा तुम्ही. स्फुटनिक जे आहे ते 1957 साली रशियाने पहिला जो कृत्रिम उपग्रह आहे अवकाशात पाठवला होता. कधी पाठवला होता? 1957 मध्ये. कोणी पाठवला होता? रशियाने. आणि त्याचं नाव काय होतं? तर स्फुटनिक. नंतर पहा PSLVचे दीर्घ स्वरूप काय, लॉंग फॉर्म काय आहे? तर पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, हे PSLVचा लॉंग फॉर्म आहे. पुन्हा पहा, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हा PSLVचा लॉंग फॉर्म किंवा दीर्घ स्वरूप आहे. नंतर पहा 1902 साली कोणत्या शास्त्रज्ञाने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली होती? तर वॉल्टर सटन. हा सुद्धा आणखी प्रश्न आहे. वॉल्टर सटन जे आहे यांनी 1902 मध्ये नाकतोडा जो असतो, नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली होती. कधी? 1902 मध्ये. त्यांचं नाव काय आहे? वॉल्टर सटन. नंतर पहा पुढील प्रश्न. DNA मध्ये असलेली जनुके कोणत्या मदतीने पेशीच्या कामकाजात भाग घेतात व शरीराची रचना व कार्यावर नियंत्रण ठेवतात? तर RNAच्या मदतीने. DNA मध्ये जी जनुके असतात ते RNAच्या मदतीने या ठिकाणी जे आहे ते पेशीच्या कामकाजात भाग घेतात व शरीर रचना कार्यावर नियंत्रण ठेवतात. कशाच्या मदतीने? RNAच्या मदतीने. नंतर पहा पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधून काढलेले आहे? या ठिकाणी पहा, कोडॉन शब्द आहे हा, शोधून काढलेले आहे. तर डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधून काढलेले आहे आणि ते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ होते. तर पहा, यावर जर प्रश्न आला, डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी किती अमिनो आम्ल? तर 20 अमिनो आम्लाकरिता कोडॉन शोधून काढलेले आहे. नंतर पहा, कार्बन वयोमापन पद्धती कोणी विकसित केली? तर विलार्ड लिबी यांनी जी आहे कार्बन वयोमापन पद्धती ही जी आहे ती विकसित केलेली आहे. उत्खननात जे पुरातत्वशास्त्रात वापरल्या जाते. किती वर्ष जुने जे आहेत ते उत्खननात जे आढळतात आपल्याला अवशेष, ते अवशेष किती जुने आहेत यावरून त्याचं वय शोधता येतं. कार्बनचा उपयोग करून या ठिकाणी ते वय काढल्या जाते. पुढे आपण त्याबद्दल डिटेल चर्चा करणारच आहोत. नंतर पहा, ॲनेलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा कोणता आहे? तर पेरिपॅटस हा जो आहे हा ॲनेलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा आहे. पुढील प्रश्न. डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे? तर ओरिजिन ऑफ द स्पीसीज, हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. नंतर पहा, प्रत्येक पेशीत तयार होणारे आणि पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविक्रय कोणते आहे? तर FAD आणि NAD हे 2 सहविक्रय आहे जे प्रत्येक पेशीत तयार होतात आणि पेशी श्वसनास मदत करत असतात. नंतर पहा, ऑसिन हे अमिनो आम्ल कुठे तयार होते? तर हाडांमध्ये हे ऑसिन अमिनो आम्ल जे आहे ते तयार होत असते. नंतर पहा पुढील प्रश्न. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरी. हा सुद्धा IMP प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो. तर पदार्थ कोणता आहे? स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा जी आहे ती मिळत असते 9 किलो कॅलरी. नंतर पहा, मेदात विरघळणारी जीवनसत्व कोणते? तर A, D, E आणि K हे जे आहे हे मेदात विरघळणारे आहे आणि मुख्य किती असतात? 6. जे 2 उरलेले आहेत ती कशात विरघळतात? पाण्यात. या ठिकाणी पहा, पुढे आपण घेऊया ती. तर माळींची भूस्खलन दुर्घटना कोणत्या साली? 2014 साली झालेली आहे माळींची भूस्खलन दुर्घटना. नंतर पहा, आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक काय आहे? तर 108. आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 108. क्रमांक सुद्धा विचारला जातो. जनरल अवेअरनेसचे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. नंतर पहा पुढील प्रश्न आहे. पेशीचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला काय म्हणतात? तर सायटोलॉजी. पेशीच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायटोलॉजी असे म्हणतात. हे पहिल्याच पानावर आहे आणि चॅप्टरच्या कोणत्याही पुस्तकातलं तुम्ही चॅप्टर जर उघडलं पेशी, तर तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो दिसू शकतो. सायटोलॉजी कशाला म्हणतात? पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. नंतर पहा, मूल पेशीचे जतन करण्यासाठी किती तापमानाची आवश्यकता असते? तर -135 डिग्री सेल्सिअस पासून तर -190 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आवश्यक असते मूल पेशीचे जतन करण्यासाठी. नंतर पहा पुढील प्रश्न आहे. मूल पेशीचे 2 प्रकार कोणते आहेत? तर भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी हे 2 मूलपेशी आहेत. नंतर पहा, भ्रूणीय मूलपेशीपासून कोणकोणत्या अवयवांच्या पेशी तयार होतात? जे आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बद्दल चर्चा करत असतो तर त्या संदर्भातच हे प्रश्न आहेत. तर यामध्ये पहा, अस्थिपेशी, यकृत पेशी आणि चेतापेशी ह्या ज्या आहेत ह्या तयार केल्या जाऊ शकतात भ्रूण पेशीपासून. नंतर पहा, मानवी शरीरात किती प्रकारच्या पेशी भ्रूणीय मूल पेशीपासून तयार होतात? तर 220 प्रकारच्या पेशी ज्या आहेत त्या भ्रूणीय मूल पेशीपासून तयार होऊ शकतात. नंतर पहा, दुधाचे किण्वन कोणत्या जीवाणूद्वारे केले जाते? तर लॅक्टोबॅसिलस हा IMP जीवाणू आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो. दह्यात आढळणारा जीवाणू कोणता? तर हाच आहे लॅक्टोबॅसिलस. दुधाचे किण्वन करण्यासाठी याचाच वापर केला जातो. नंतर पहा पुढील प्रश्न. कोणत्या सूक्ष्मजीवामुळे दुधाला आंबटपणा येतो? तर लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक, लॅक्टोबॅसिलस क्रिमोसिस आणि स्ट्रॅटोकोकस थर्मोफिलस हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत त्यामुळे दुधाला जो आहे तो आंबटपणा येत असतो.
नंतर पहा पुढील प्रश्न, कोणते जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्म जीवांचा समतोल राखतात? तर लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी आणि ब्रायोफिडोबॅक्टेरियाबायफिडम. तर पहा हे जे जीवाणू आहेत हे मानवी आतड्यातील सूक्ष्म जीवांचा समतोल राखत असतात आणि सध्या चर्चेतही आहे. नंतर पहा, पाव तयार करण्यासाठी कोणत्या सूक्ष्मजीव उपयोग केला जातो किंवा कोणत्या सूक्ष्मजीवाचा उपयोग केला जातो? तर सॅकरोमायसिस. या ठिकाणी हे जे आहे इंग्रजीमध्ये लिहिलेले शब्द आहेत, पण त्याचा आपण मराठीत उच्चार करतोय. तुम्हाला मराठीतच प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकते. तर पाव तयार करण्यासाठी सॅकरोमायसिस या सूक्ष्मजीवाचा वापर जो आहे तो केला जातो. नंतर पहा, सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले? तर ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. वन लाईनर प्रश्न IMP स्वरूपात विचारला जाऊ शकतो. IMP प्रश्न आहे, ॲरिस्टॉटल यांनी सर्वात प्रथम जे आहे ते प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने केले होते? तर कृत्रिम पद्धतीने. त्यांनी जी पद्धत वापरली होती वर्गीकरणाची ती कृत्रिम पद्धत वापरली होती. प्राण्यांचा आकार कसा आहे, त्यांची हॅबिट कशी आहे यावरून त्यांनी वर्गीकरण केलेले होते. नंतर पहा, असमपृष्ठरज्जू प्राणी किती संघात विभागले गेलेले आहेत? तर ते एकूण 10 संघात विभागले गेलेले आहेत. कोणते? असमपृष्ठरज्जू जे प्राणी आहेत त्यांची विभागणी 10 संघात केलेली आहे. नंतर पुढील प्रश्न, असमपृष्ठरज्जू प्राण्यात हृदय कोणत्या बाजूस असते? तर पृष्ठ बाजूस म्हणजेच मागील बाजूस जी आहे शरीराच्या ते हृदय असते असमपृष्ठरज्जू प्राण्यात हृदय. नंतर पहा, समपृष्ठरज्जू प्राण्यात हृदय कोणत्या बाजूस असते? तर उदर बाजूस म्हणजेच समोरील बाजूस हृदय असते. पुढील प्रश्न, वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली? हा सुद्धा IMP प्रश्न आहे. जसा की तुम्हाला वरचा प्रश्न IMP सांगितलेला आहे तसा हा सुद्धा IMP प्रश्न आहे. ॲरिस्टॉटल सारखाच. सर्वात प्रथम वर्गीकरण कोणी केलं? तर ॲरिस्टॉटल यांनी. पण वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली? तर रॉबर्ट व्हिटाकर यांनी जी आहे ती वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत शोधून काढलेली आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वाचा वापर विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी वापरल्या जाते. काय वापरले जाते? विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व. नंतर पहा, विंध्यनगर हे औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न, चंद्रपूर येथील औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्राची निर्मिती क्षमता किती आहे? तर 3340 मेगावॅट ही चंद्रपूर येथील औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता आहे. पुढील प्रश्न, अणुऊर्जा आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी कोणत्या इंधनाचा वापर करतात? तर या ठिकाणी युरेनियम आणि प्लुटोनियम हे जे आहे इंधन याचा वापर केला जातो अणुऊर्जा आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, नैसर्गिक किरणोत्सारी कोणती आहेत? तर अल्ट्रा व्हायोलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे ही जी दोन किरणे आहे ही नैसर्गिक किरणोत्सारी आहे. नंतर पहा, मानवनिर्मित कोणती आहे? तर मानवनिर्मित एक्सरे अणुभट्टी किरणोत्सार ही जी आहे ही मानवनिर्मित किरणोत्सारी आहे आणि नैसर्गिक तर आपण पाहिलीच. नंतर पहा, एक्सरेच्या उच्च प्रारणामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? तर कॅन्सरकारी अल्सर जो आहे तो निर्माण होऊ शकतो एक्सरेच्या उच्च प्रारणामुळे. नंतर पहा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना कधी करण्यात आली? हे वर्ष सुद्धा विचारलं जातं. तर 1972 साली युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्रामची स्थापना करण्यात आली. नंतर पहा पुढील प्रश्न, अमिबामध्ये कोणते विभाजन घडून येते? तर साधे द्विविभाजन अमिबामध्ये घडून येत असते. पुढील प्रश्न, पॅरामेशियममध्ये कोणते विभाजन घडून येते? तर आडवे द्विविभाजन घडून येते. युग्लिनामध्ये कोणते विभाजन घडून येते? तर उभे द्विविभाजन घडून येते. नंतर पहा, ATPचे दीर्घ स्वरूप काय आहे? तर A, T आणि P असे सुद्धा ऑप्शनला येऊ शकतो. तर ॲडिनोसिस ट्रायफॉस्फेट हे जे आहे हे ATPचे दीर्घ स्वरूप आहे. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, EMP पतवे कोणी शोधून काढला? तर एमडेन, मेहरहाब आणि पार्नास म्हणूनच यांना तिघांचं नाव दिलेलं आहे. EMP पतवे म्हणून ओळखले जाते. एमरडेन, मेहरहाब आणि पार्नास यांनी हा EMP पतवे जो आहे तो शोधून काढलेला आहे. नंतर पहा, क्रेब चक्राचे अंतिम उत्पादित काय आहे? तर CO2 प्लस H2O प्लस ऊर्जा हे जे आहे हे क्रेब चक्राचे अंतिम उत्पादित आहे. नंतर पहा, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रथिने. अमिनो आम्लाचे अनेक रेणू जर एकत्रित झाले आणि ते पूर्ण एकत्रित झाल्यानंतर जो महारेणू तयार होतो त्याला प्रथिने असे म्हणतात.
नंतर पहा 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते, तर 4 किलो कॅलरी ऊर्जा जी आहे ती 1 ग्राम प्रथिनापासून मिळत असते. आणि स्निग्ध पदार्थापासून आपण पाहिलं 9 किलो कॅलरी जी ऊर्जा आहे ती स्निग्ध पदार्थापासून मिळत असते. पण प्रथिनापासून जर विचारलं तर 4 किलो कॅलरी या दोनपैकी एक प्रश्न तुम्हाला कन्फर्म परीक्षेला विचारला जाऊ शकतो. नंतर पहा त्वचेमध्ये प्रथिनांच्या पचनानंतर कोणते अमिनो आम्ल तयार होते, तर ते असते मेलॅनिन आणि कॅरोटीन. हे जे 2 अमिनो आम्ल आहेत ते पचनानंतर तयार होत असते कुठे, त्वचेमध्ये. नंतर पहा इन्सुलिन काय काम करते, तर साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचं काम इन्सुलिन करत असते. पुढील प्रश्न, स्नायूंना लवचिकपणा आणण्यासाठी कोणते प्रथिनं काम करतात, तर ॲक्टिन आणि मायोसिन हे जे प्रथिन आहे स्नायूंना लवचिकपणा आणण्याचं काम करतात. नंतर निसर्गात सर्वात जास्त आढळणारे प्रथिन कोणते आहे, तर रुबिस्को हे जे प्रथिन आहे हे निसर्गात सर्वात जास्त आढळते. त्याचा उपयोग जे प्लांट्स किंवा वनस्पती जे आहे त्याचा उपयोग करत असतात. नंतर पहा मिलार्ड लिबी यांना कार्बन वयोमापन पद्धत शोधून काढण्यासाठी कोणत्या साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे, तर 1960मध्ये यांना नोबेल जो आहे तो देण्यात आलेला. कशामध्ये, रसायनशास्त्रामध्ये. आणि का, तर यांनी कार्बन वयोमापन पद्धत जी आहे ती शोधून काढलेली आहे. नंतर पहा विलार्ड लिबी यांनी शोधून काढलेली, या ठिकाणी शोधून शब्द राहिलेला आहे, तर शोधून काढलेली विविध पदार्थांची वय कोणत्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर रेडिओ कार्बन. जी कार्बन संदर्भातील शोधपत्रिका आहे रेडिओ कार्बन, यामध्ये जे आहे ते उत्खनन झाल्यानंतर अवशेषांचे जे अहवाल जे आहे ते प्रकाशित केल्या जातात. तर कोणतं जे आहे शोधपत्रिका आहे ती रेडिओ कार्बनमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. आणि त्यांचं नाव काय, विलार्ड लिबी. यांना नोबेल कधी देण्यात आला, तर 1960मध्ये नोबेल देण्यात आला. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात आला, तर केमिस्ट्रीमध्ये. नंतर पहा संधिपाद प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारची रक्तविसरण संस्था आढळून येते, तर खुली रक्तविसरण संस्था ही संधिपाद प्राण्यांमध्ये आढळून येते. नंतर पहा कोणता प्राणी मासा असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर ते आहे लंग फिश. त्याचं नावच लंग फिश आहे. तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करत असतो. नंतर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला, तर चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे ओरिजिन ऑफ द स्पीसीज या ग्रंथात. नंतर इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत कोणी मांडला, तर लॅमार्क जे आहे यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत मांडलेला आहे. नंतर पहा कॅल्क्युलस हा सुद्धा आयएमपी प्रश्न आहे. कॅल्क्युलस या गणितातील एका नवीन शाखेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, तर आयझॅक न्यूटन यांनी. जसा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे त्याचप्रमाणे कॅल्क्युलस या गणितातील एका नवीन शाखेचा सुद्धा शोध लावलेला आहे. हा देखील प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. नंतर पहा परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत, तर ते सुद्धा आयझॅक न्यूटन आहेत. म्हणजे गुरुत्वाकर्षण असो, त्यानंतर कॅल्क्युलस या शाखेचा शोध असो की परावर्तक दुर्बीण असो, हे तिन्ही शोधण्याचं काम जे आहे ते आयझॅक न्यूटन यांनी केलेलं आहे. नंतर पहा 1817मध्ये जर्मनीच्या डोबेरायनरने मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी एक पद्धत शोधून काढली. तिला काय म्हणतात, तर तिला म्हणतात डोबेरायनरची त्रिके. डोबेरायनरची त्रिके यांनी कधी मांडलेली आहे, ती 1817मध्ये. आणि ती कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते, तर ते होते जर्मनीचे. नंतर पहा मूलद्रव्याच्या वर्गीकरणासाठी अष्टकाचा नियम कोणी मांडला, तर न्यूलँडस यांनी अष्टकाचा नियम मांडलेला आहे. त्यांना न्यूलँडसची अष्टके अशी सुद्धा म्हणतात. नंतर पहा सर्वात पहिली आधुनिक आवर्त सारणी कोणी तयार केली, तर दिमित्री मेंडेलीव यांनी सर्वात पहिली आधुनिक आवर्त सारणी तयार केलेली आहे. पुढील प्रश्न, कॉपर सल्फेटचे रासायनिक सूत्र काय, तर CuSO4 हे कॉपर सल्फेटचे रासायनिक सूत्र आहे. नंतर पहा झिंक सल्फेटचे रासायनिक सूत्र काय आहे, तर ZnSO4 हे जे आहे झिंक सल्फेटचे रासायनिक सूत्र आहे. विद्युत परिपथांमध्ये विद्युत रोध जोडण्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते, त्यास काय म्हणतात, तर विद्युत धारेचे औष्णिक परिणाम असे त्यांना म्हणतात. विद्युत परिपथ म्हणजे दिव्यामध्ये विद्युत रोध जोडल्यास या ठिकाणी विद्युत रोध जो आहे तो जोडला जातो आणि त्या ठिकाणी जी आहे ती उष्णता निर्माण होते. आणि त्या उष्णता निर्माण झाल्याने घरात जो आहे तो उजेड आपल्या पडत असतो. तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. धारा असते विद्युत आणि परिणाम कोणता होतो, औष्णिक परिणाम. नंतर पहा MCBचे दीर्घ स्वरूप काय आहे, तर मिनिएचर सर्किट ब्रेकर हे MCBचे दीर्घ स्वरूप आहे. ज्याप्रमाणे आपण फ्यूज लावतो त्याचप्रमाणे आपण MCB सुद्धा लावत असतो. नंतर पहा MCBचा वापर कशासाठी केला जातो, तर विद्युतधारा अचानक वाढल्यास हिची कड खुली होऊन विद्युतधारा बंद पडत असते. म्हणजे जी MCB आहे तिचे बटन खाली पडत असतात आणि विद्युतधारा जी आहे ती खंडित होते. पण कधी, विद्युतधाराचा अचानक जर वाढ झाली तर.
अगोदर फ्यूजचा वापर सुद्धा केला जात होता, आता MCBचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. नंतर पहा, सोन्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक किती आहे? हा सुद्धा ILT प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर सोन्याचा द्रवणांक जर विचारला तर तो आहे 1063, पण उत्कलनांक जर विचारला तर तो आहे 2700. नंतर पहा, चांदीचा द्रवणांक आणि उत्कलनांक किती आहे? तर 962 हा आहे चांदीचा द्रवणांक, आणि उत्कलनांक जर विचारला तर 2162 हा आहे चांदीचा उत्कलनांक. नंतर पहा, शिशाचा द्रवणांक आणि उत्कलनांक जर विचारला तर शिशाचा द्रवणांक आहे 327.5 हा द्रवणांक आहे, आणि 1749 हा उत्कलनांक आहे शिशाचा. नंतर पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, अपवर्तनांक कशावर अवलंबून असतो? तर माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर. माध्यमातील जो प्रकाशाचा वेग असतो, वेग महत्त्वाचा शब्द आहे, माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक हा अवलंबून असतो. बर्फाचा अपवर्तनांक किती आहे? तर 1.31 हा बर्फाचा अपवर्तनांक आहे. हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे? तर 2.42 हा आणखी प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. 2.42 हा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे. नंतर पहा, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास काय म्हणतात? तर वक्रता केंद्र असे त्याला म्हणतात. पुढील प्रश्न, भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर मुख्य अक्ष हे काल्पनिक रेषेला म्हणतात. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जी रेष जाते, काल्पनिक रेष असते, तिला मुख्य अक्ष असे म्हणतात. नंतर पहा, नाभीय अंतर म्हणजे काय? तर भिंगाच्या मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. व्याख्या सुद्धा परीक्षेत विचारल्या जाऊ शकते, आणि ऑप्शन विविध असतीलच. नंतर पहा, डोळ्यासाठी निकट, या ठिकाणी क पाहिजे होता, निकट बिंदू डोळ्यापासून किती अंतरावर असतो? तर 25 सेंटीमीटर अंतरावर निकट बिंदू हा जो आहे तो असतो. नंतर पहा, इथेनॉलचे रासायनिक सूत्र काय आहे? सर तर C2H5OH हे जे आहे ते इथेनॉलचे रासायनिक सूत्र आहे. नंतर पहा, क्लोरोफॉर्मचे रासायनिक सूत्र काय आहे? तर CHCl3 हे क्लोरोफॉर्मचे रासायनिक सूत्र आहे. एक रासायनिक सूत्र सुद्धा. नंतर पहा मित्रांनो, ॲसिटिल आम्लाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर CH3COOH हे ॲसिटिल आम्लाचे रासायनिक सूत्र आहे. नंतर पहा, चंद्रावर पाऊल ठेवणारी सर्वात पहिली व्यक्ती कोणती? हा सुद्धा आणखी प्रश्न आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारी सर्वात पहिली व्यक्ती आहे नील आर्मस्ट्रॉंग. कोणत्या देशाची आहे? तर अमेरिकेची. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, राकेश शर्मा यांनी कोणत्या साली पृथ्वीच्या परिक्रमा केल्या होत्या? तर 1984 साली राकेश शर्मा यांनी पृथ्वीच्या परिक्रमा केल्या होत्या. नासाचे दीर्घ स्वरूप काय आहे? तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हे नासाचे दीर्घ स्वरूप आहे. आणि आपली भारतीय संस्था कोणती आहे? तर इस्रो. इस्रोचे दीर्घ स्वरूप काय? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नंतर पहा, डीएनएतील थायमिन या घटकाऐवजी RNA मध्ये कोणता घटक असतो? तर युरासिल हा जो घटक आहे हा RNA मध्ये असतो, DNA मध्ये थायमिन असतो. नंतर पुढील प्रश्न, मानवी शरीरातील अवशेषांगे कोणती आहेत? तर माकडहाड, अक्कलदाढ, अंगावरील केस आणि आंतरपृष्ठ ही जी आहेत ही मानवी शरीरातील अवशेषांगे आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, आणि वरीलपैकी सर्व असं सुद्धा ऑप्शन येऊ शकते. नंतर पहा, मानवाची निर्मिती कोणत्या प्राण्यापासून झालेली आहे? तर लेमूर सारखे दिसणारे प्राचीन प्राणी जे होते त्यापासून मानवाची निर्मिती झालेली आहे. नंतर पहिले मानव सदृश्य प्राणी किती वर्षापूर्वी अस्तित्वात होते? तर 2 कोटी वर्षापूर्वी पहिले मानव सदृश्य प्राणी जे आहे ते अस्तित्वात होते. ज्या पद्धतीत ग्लुकोजचे विघटन होते त्या पद्धतीला काय म्हणतात? ज्या पद्धतीत ग्लुकोजचे विघटन होते त्याला काय म्हणतात? तर ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसमध्ये ग्लुकोजचे विघटन होते. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील ऊर्जेचे एकक कशाला म्हणतात? तर ATP हे मानवी शरीरातील ऊर्जेचे एकक आहे. नंतर पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? तर B आणि C. टोटल जीवनसत्वे, मुख्य जीवनसत्वे किती आहेत? 6. त्यापैकी पाण्यात विरघळणारी कोणती आहे? B आणि C. आणि उरलेली जी आहेत ती समजून घ्या तुम्ही कशात विरघळतात? मेदात. मेदात विरघळणारी 4, पाण्यात विरघळणारी 2. खंडीभवन प्रकारचे अलैंगिक प्रजनन कशात घडून येते? तर स्पायरोगायरा यामध्ये खंडीभवन प्रकारचे अलैंगिक प्रजनन जे आहे ते घडून येत असते. नंतर पहा, मुकुलायन प्रजनन कशात घडून येते? तर हायड्रामध्ये मुकुलायन प्रजनन घडून येते. पुढील प्रश्न, वन संवर्धन कायदा कोणत्या सालचा आहे? पर्यावरण हा सुद्धा तुमचा सिलेबसचा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे वन संवर्धन कायदा जर विचारला तर 1980. पर्यावरण संरक्षण कायदा विचारला तर 1986. यामध्ये डिफरन्स आहे. वन संवर्धन विचारला तर 1980, पण पर्यावरण संरक्षण कायदा विचारला तर 1986. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1910 मध्ये.
रंध्रीय प्राणी संघाची उदाहरणे कोणती आहेत तर सायकॉन, युस्पॉन्जिया आणि हायलोनिमा ही जी आहे ही रंध्रीय प्राणी संघाची उदाहरणे आहेत. नंतर पहा सिलेंटेरिडा प्राणी संघातील उदाहरणे कोणती आहेत तर जलव्याल, जेलीफिश आणि प्रवाळ ही जी आहे ती सिलेंटेरिडा प्राणी संघातील उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, दळणवळण उपग्रहाच्या कक्षेमध्ये जीचे मूल्य किती असते तर 0.225 मीटर पर सेकंदचा वर्ग. या ठिकाणी असं सुद्धा तुम्हाला लिहून येऊ शकते वर्ग. तर 0.225 मीटर पर सेकंदचा वर्ग दळणवळण उपग्रहाच्या कक्षेमध्ये जीचे मूल्य. नंतर पहा 1 किलोग्राम वस्तुमानाचे वजन किती असते तर 9.8 न्यूटन. यन सुद्धा येऊ शकते इथे. तर 9.8 न्यूटन हे 1 किलोग्राम वस्तुमानाचे वजन असते. लिगोचा वापर कशासाठी करतात तर खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी लिगोचा वापर हा केला जातो. नंतर पहा मुक्त पतनात आरंभीचा वेग किती असतो तर 0. डोबे रायनरची त्रिके कोणती. डोबे रायनर काय आहे तर त्रिके आहे ती कोणती आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॅशियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. हे तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. विविध पर्याय सुद्धा परीक्षेत येऊ शकतात. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, मेंडीलीवच्या आवर्त सारणीमध्ये इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉनच्या जागी अनुक्रमे कोणती मूलद्रव्ये आलेली आहेत. हा एक प्रश्न आहे. तर पहा स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. स्कॅनेडियम, गॅलियम व जर्मेनियम ही जी आलेली आहे ती इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन याच्या जागी आलेली आहे. मेंडलीवने आवर्त सारणी जेव्हा तयार केली होती तेव्हा काही मूलद्रव्यांचं भाकीत केलं होतं आणि एक अंदाज व्यक्त केला होता की अशी मूलद्रव्ये भविष्यात जी आहे ती शोधली जाऊ शकतात आणि भविष्यात शोधली गेली. पण त्यांचे नाव काय ठेवण्यात आलं, स्कॅनेडियम, गॅलियम व जर्मेनियम. त्यानंतर पहा विजेच्या बल्बमध्ये कोणत्या तारेचा वापर केला जातो. टंगस्टनची तार जी आहे ही विजेच्या बल्बमध्ये वापरल्या जाते. पुढील प्रश्न, विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून काय वापरतात तर नायक्रोम हे विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून वापरल्या जाते. पुढील प्रश्न, उजव्या हाताच्या अंगठाचा नियमात अंगठा काय दर्शवतो तर विद्युत धारा दर्शवतो. नंतर पहा पाण्याची घनता किती डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वाधिक असते. पुढील प्रश्न, उष्णतेचे सीजीएस पद्धतीत काय आहे तर उष्णतेचे सीजीएस पद्धतीत एकक आहे कॅलरी. पुढील प्रश्न, पॅराफिनची विशिष्ट उष्णधारकता किती आहे तर 0.54 कॅलरी. 0.54 कॅलरी ही पॅराफिनची विशिष्ट उष्णधारकता आहे. पुढील प्रश्न, चांदीची विशिष्ट उष्णधारकता किती आहे तर 0.056 कॅलरी ही चांदीची विशिष्ट उष्णधारकता आहे. नीलम रत्नाचा अपवर्तनांक किती आहे तर 1.76 हा नीलम रत्नाचा अपवर्तनांक आहे. घन फ्लिंट काचेचा हा प्रश्न आलेला आहे परीक्षेत, पुढेही येऊ शकतो. तर घन फ्लिंट काचेचा अपवर्तनांक किती आहे तर 1.66 हा जो आहे हा घन फ्लिंट काचेचा अपवर्तनांक आहे. पुढील प्रश्न, कोणत्या किरणांची तरंगलांबी सर्वाधिक जास्त असते तर तांबड्या किरणांची तरंगलांबी सर्वाधिक असते. कोणत्या किरणांची तरंगलांबी सर्वात कमी असते तर जांभळ्या ज्या किरण आहेत त्यांची तरंगलांबी कमी असते आणि तांबड्या ज्या किरण आहेत त्यांची सर्वाधिक असते. नेत्रगोलाचा व्यास किती आहे हा सुद्धा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर 2.4 सेंटीमीटर हा नेत्रगोलाचा व्यास असतो. नंतर निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर किती असते तर 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर हे डोळ्याच्या नाभीय या ठिकाणी पहा भिंगाचे नाभीय अंतर असते निरोगी डोळे असतात तेव्हा. नंतर पहा ज्या दृष्टीदोषामध्ये जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसतात त्या दृष्टीदोषाला काय म्हणतात तर निकट दृष्टीदोष. जवळच्या वस्तू जर व्यवस्थित दिसत असतील तर निकट दृष्टीदोष आणि दूरच्या वस्तू जर व्यवस्थित दिसत असतील तर दूरदृष्टी दोष. म्हणजे दूरच्या वस्तू जर स्पष्ट दिसल्या तर दूरदृष्टी दोष, जवळच्या वस्तू जर स्पष्ट दिसल्या तर निकट दृष्टी दोष. नंतर पहा कार्बन संयुगाच्या रेणू वस्तुमानाची व्याप्ती किती पर्यंत पसरलेली आहे तर 10⁻12 असे सुद्धा लिहिल्या जाऊ शकते. तर 10⁻12 कार्बन संयुगाच्या रेणू वस्तुमानाची व्याप्ती जी आहे ती पर्यंत पसरलेली आहे. नंतर पहा बेन्झिनचे रासायनिक सूत्र काय तर C6H6 आणि C6H6 हे बेन्झिनचे रासायनिक सूत्र आहे. नंतर कापूरचे रासायनिक सूत्र तर C10H160 या ठिकाणी पहा C10H160 हे जे आहे हे कापूरचे रासायनिक सूत्र आहे. नंतर पहा साखरचे रासायनिक सूत्र काय तर C12H22O11 हे जे आहे हे साखरेचे O11 आहे. C12H22 आणि O11 जो आहे O11 हे साखरेचे रासायनिक सूत्र आहे.
नंतर पहा इन्सॅटचे दीर्घ स्वरूप काय आहे, इन्सॅट सुद्धा विचारलं जाऊ शकतो. तर इंडियन नॅशनल सॅटेलाइट हे जे आहे इन्सॅटचे दीर्घ स्वरूप आहे. IRNSSचे दीर्घ स्वरूप काय, तर इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम विचारला जातो प्रश्न, वारंवार परीक्षेला आलेला आहे. IRNSSचे दीर्घ स्वरूप काय, तर इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. IRSचे दीर्घ स्वरूप काय, तर इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हे IRSचे दीर्घ स्वरूप आहे. गुरुत्वीय स्थिरांक किती असतो, तर 6.67 गुणिले 10⁻11 इथे 10⁻11 या पद्धतीने लिहू शकता तुम्ही गुणाकाराच्या नंतर. तर 6.67 गुणिले 10⁻11 वर्ग किलोमीटर हे जो आहे तो गुरुत्वीय स्थिरांक असतो. नंतर पहा पहिला बुद्धिमान मानव कोणता आहे, तर निअँडरथल हा जो मानव आहे हा पहिला बुद्धिमान मानव आहे. पुढील प्रश्न मानवी शरीरात किती टक्के पाणी आहे, तर 65 ते 70% पाणी मानवी शरीरात आहे. पेशी विभाजन किती प्रकारे होते, तर सूत्री विभाजनाने आणि अर्ध गुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजन होत असते. पुढील प्रश्न अधिवृषण नलिकेची लांबी किती असते, तर 6 मीटर. एका शुक्राणूची लांबी किती असते, तर 60 मायक्रोमीटर. तर पहा मित्रांनो हे जे फॅक्ट आहेत याबद्दल कुठलाही डाऊट घेण्याची आपल्याला गरज नाही, कारण की जेव्हा आक्षेप घेण्याची वेळ येते त्या ठिकाणी आपण जो स्टँडर्ड रेफरन्स द्यायचा म्हणतो तर स्टेट बोर्डचा द्यायचा म्हणतो, आणि हे सर्व उत्तरे जी आहेत ती आपण स्टेट बोर्डमधूनच उचललेली आहेत. नंतर पहा वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कलम 49 मध्ये काय दिलेले आहे, तर दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 49 नंतर पहा चपट्या कृमी संघाची उदाहरणे कोणती आहेत, तर प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टकृमी ही जी आहेत ती चपट्या कृमी संघाची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न गोलकृमी प्राणी संघातील उदाहरणे कोणती, तर पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत आणि डोळ्यातील जंत ही गोलकृमी प्राणी संघातील उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न कॉफी बनवण्याच्या प्रक्रियेत कोणते सूक्ष्मजीव भाग घेतात, तर लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. या ठिकाणी ब्रुईस ध्यानात ठेवू शकता आणि लॅक्टोबॅसिलस. तर पहा लॅक्टोबॅसिलस ब्रुईस कॉफी बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात. पुढील प्रश्न वाईन आणि सिडार बनवण्याच्या प्रक्रियेत कोणता सूक्ष्मजीव भाग घेतो, तर सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी हा जो सूक्ष्मजीव आहे वाईन आणि सिडार बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेत असतो. पुढील प्रश्न अवयव दान व प्रत्यारोपण यावर नियंत्रणासाठी कोणता कायदा केलेला आहे, तर ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 मध्ये या ठिकाणी ॲक्ट जो आहे तो पारित केलेला आहे, कायदा बनवलेला आहे अवयवदान व प्रत्यारोपण नियंत्रण करण्यासाठी. नंतर पहा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना हा IMP प्रश्न आहे. आपत्ती व्यवस्थापन तुमच्या सिलेबसचा टॉपिक आहे, त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 2005 मध्ये आपत्ती दलाची स्थापना करण्यात आली. नंतर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर G चे मूल्य सरासरी किती असते, तर 9.81 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर या ठिकाणी G चे मूल्य असते. नंतर पहा अवकाशस्थानावर G चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील G च्या मूल्यापेक्षा किती टक्क्यांनी कमी असते. म्हणजे अगोदर जे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील G चे मूल्य पाहिले, पण इथे विचारलेलं आहे आपल्याला अवकाशस्थानावर G चे मूल्य, म्हणजे अवकाशस्थानावर G चे मूल्य आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर G चे मूल्य यांच्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ असते अवकाशस्थानावर जी असते त्याच्यामध्ये, तर 11% जास्त असते जे अवकाशस्थानावर असते ते. नंतर पहा 19व्या शतकाच्या शेवटी कोणत्या राजवायूचा शोध लागलेला आहे, तर हेलियम, निऑन आणि ऑर्गन हे जे राजवायू आहे 19व्या शतकाच्या शेवटी यांचा शोध लागलेला आहे. नंतर आधुनिक आवर्त सारणीचा शोध कोणी लावला, तर हेन्री मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणीचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त आणि गण आहेत, तर 1 ते 7 पर्यंत आवर्त आहेत आणि 1 ते 18 पर्यंत गण आहेत. आवर्ती किती आहेत, 1 ते 7 आणि गण किती आहेत, 1 ते 18. कोणत्या आवर्त सारणीत, आधुनिक आवर्त सारणीमध्ये. नंतर पहा पुढील प्रश्न आहे संपूर्ण आवर्त सारणी किती व कोणकोणत्या खंडांनी विभागलेली आहे, तर ती आहे S, P, T आणि F या 4 खंडांनी संपूर्ण आवर्त सारणी विभागलेली आहे. S, P, D आणि F या 4 खंडांनी ती विभागलेली आहे. नंतर पहा आधुनिक आवर्त सारणी तळातील 2 श्रेणींना कोणत्या श्रेणी म्हणतात, तर त्यांना म्हणतात लॅन्थेनाइड व ऑक्टेनाइड. काय लॅन्थेनाइड व ऑक्टेनाइड कशाला, ज्या एकदम बॉटमच्या श्रेणी आहेत, तळातील श्रेणी आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्यांना असे म्हणतात.
नंतर पहा, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे, जो आपण पूर्वीच पाहिलेला आहे. तर हा आहे भौतिक बदल, हा रासायनिक बदल नाही. तुम्ही याचं उत्तर रासायनिक लिहू शकता, पण ते चुकीचं आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे, किंवा पाण्याचे बर्फात रूपांतर होणे हा सुद्धा भौतिकच बदल आहे. नंतर पहा, अन्न शिजणे हा कोणता बदल आहे, तर हा आहे रासायनिक बदल. कारण की अन्न शिजल्यानंतर त्यापासून नवीन, म्हणजे सिंपल लॉजिक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या पदार्थावर प्रक्रिया झाल्या असल्यास त्यापासून जर नवीन पदार्थ तयार होत असेल, जो की पूर्वीच्या अवस्थेत परत येणे शक्य नाही, तो म्हणजे रासायनिक बदल. आणि जर पूर्वीच्या अवस्थेत परत येऊ शकतो, तो म्हणजे भौतिक बदल. तर या ठिकाणी पहा, अन्न शिजणे हा रासायनिक बदल आहे, कारण की अन्न ही वापस जे आहे ते पूर्वस्थितीत येऊ शकत नाही, किंवा कितीही प्रयोग केला तरी पूर्वस्थितीत आपण त्याला आणू शकत नाही. त्यामुळे हा काय रासायनिक बदल. हे फक्त लॉजिक तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी लक्षात ठेवू शकता. नंतर पहा, तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता कोणता वायू तयार होतो, तर नायट्रिक ऑक्साईड वायू हा जो आहे तयार होत असतो. पेशींमधील श्वसनादरम्यान कोणती अभिक्रिया घडत असते, तर रेडॉक्स अभिक्रिया ही जी आहे ही पेशींमधील श्वसनादरम्यान घडत असते. पुढील प्रश्न, मायकल फॅरेडे यांनी काय शोधून काढले, हा सुद्धा आणखी प्रश्न आहे. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा नियम हा जो आहे हा शोधून काढलेला आहे मायकल फॅरेडे यांनी. नंतर पहा, 40 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या 1 kg कोरड्या हवेत जास्तीत जास्त किती ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकतात, तर 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकतात. पुढील प्रश्न, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कशात मोजले जाते, तर निरपेक्ष आर्द्रतेमध्ये हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण जे आहे ते मोजले जाते. पुढील प्रश्न, निरपेक्ष आर्द्रता कशात मोजली जाते, तर kg मीटरचा या ठिकाणी क्यूब, kg/m³. कार्बन डायसल्फेटचा अपवर्तनांक किती आहे, तर तो आहे 1.63. खनिज मिठाचा अपवर्तनांक किती आहे, तर 1.54. हा खनिज मिठाचा अपवर्तनांक आहे. अवकाशात दिसणारा इंद्रधनुष्य हा सुद्धा IMP प्रश्न आहे. अवकाशात दिसणारा जो इंद्रधनुष्य आहे हा कोणकोणत्या घटनांचा एकत्रित परिणाम आहे, हे तिन्ही तुम्हाला ऑप्शनमध्ये येऊ शकतात. आणि वरीलपैकी सर्व असं येऊ शकते, किंवा वरीलपैकी नाही असं येऊ शकते. तर लक्षात ठेवा, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या 3 गोष्टी आहे. प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3ही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे इंद्रधनुष्य. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, बहिर्गोल भिंग व अंतर्गोल भिंग यांचे नाभिय अंतर अनुक्रमे किती असते, तर जो बहिर्गोल भिंग असतो तो धन असतो, आणि जो अंतर्गोल भिंग असतो तो ऋण असतो. नंतर डोळ्यांमध्ये बुबुळांच्या मध्यभागी बदलत्या व्यासाची एक छोटीशी छिद्र असते, त्याला काय म्हणतात, तर ती असते डोळ्यांची बाहुली. तुम्ही जर डोळ्यांचं चित्र पाहिलं तर त्यात तुम्हाला लक्षात येऊन जाईल. नंतर पहा, मानवी डोळ्यावर अत्यंत पारदर्शक पटल असते, त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात पारपटल. पुढील प्रश्न, डोळ्याच्या आतील पडद्यावर कशी प्रतिमा तयार होते, तर वास्तव आणि उलट प्रतिमा ही तयार होत असते डोळ्याच्या आतील पडद्यावर. पुढील प्रश्न, कार्बनी संयुगांमध्ये आंतररेणवीय बल कसे असते, तर क्षीण बल असते ते. आज जवळपास किती कार्बनी संयुगे ज्ञात आहेत किंवा माहिती आहेत, तर 10 दशलक्ष कार्बनी संयुगे ही जी आहे ती ज्ञात आहेत. त्याच्यानंतर पहा, बेन्झिनचे रेणू वस्तुमान किती आहे, तर 78 हे बेन्झिनचे रेणू वस्तुमान आहे. साखरेचे रेणू वस्तुमान किती आहे, तर 342 हे साखरेचे रेणू वस्तुमान आहे. शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक किती आहे, तर 17 डिग्री सेल्सिअस हा शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक आहे. पुढील प्रश्न, सामान्यतः इथेनॉइक ॲसिडला कोणत्या नावाने ओळखले जाते, तर ॲसिटिक ॲसिड नावाने इथेनॉइक ॲसिडला ओळखले जाते, आणि त्याचा उच्चार सुद्धा ॲसिटिक ॲसिड असाच केला जातो. पुढील प्रश्न, पॉलीइथिलीनचा वापर कशासाठी करतात, तर पिशव्या आणि खेळाडूंचे कपडे बनवण्यासाठी पॉलीइथिलीनचा वापर हा केला जातो. पुढील प्रश्न, पॉलिस्टायरीनचा वापर कशासाठी करतात, तर थर्मोकॉलच्या वस्तू बनवण्यासाठी पॉलिस्टायरीनचा वापर जो आहे तो केला जातो. पुढील प्रश्न, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील विद्यार्थ्यांनी 2016 इस्रोच्या मदतीने एक उपग्रह अवकाशात पाठवला होता, त्याचं नाव काय होतं, तर त्याचं नाव होतं सोयम. कधी पाठवला होता, 2016 कोणाच्या मदतीने, इस्रोच्या मदतीने. आणि कोणी पाठवला होता, तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील विद्यार्थ्यांनी. पुढील प्रश्न, चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो, तर फक्त 1 सेकंद. 1 सेकंद एवढाच कालावधी हा चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी लागतो. पुढील प्रश्न, एज्युसॅट उपग्रह कशासाठी वापरला जातो, तर एज्यूवरून तुम्ही लक्षात ठेवा, एज्यूवरून एज्युकेशन. शिक्षण क्षेत्रासाठी पूर्णपणे हा जो आहे समर्पित उपग्रह आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी ज्याचा वापर केला जातो त्याचं नाव काय, एज्युसॅट. कोणाला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते, तर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते, आणि त्यांच्या नावावर स्पेस सेंटर सुद्धा आहे. नंतर पहा, महिलेच्या निवृत्तीपर्यंत
साधारणतः किती अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात? तर 400 अंडपेशी जे आहेत ते अंडाशयातून बाहेर पडत असतात. नंतर गर्भाशयातील वाढीच्या काळात अन्नपुरवठा करण्यासाठी कोणता अवयव तयार होत असतो? तर तो आहे अप्रा. अप्रा हा जो अवयव आहे हा गर्भकाळात वाढीच्या अन्नपुरवठा करण्यासाठी जो आहे तो उपयोगात ठरत असतो. त्याचं नाव आहे अप्रा. नंतर पहा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कुठे आहे? तर मुंबई. चिपको सेंटर कुठे आहे? तर तेहेरी गडवालमध्ये. जागतिक जैवविविधता दिवस सुद्धा इम्पॉर्टंट आहे, दिवस विचारला जातात. तर जागतिक जैवविविधता दिवस हा 22 मेला असतो. नंतर पहा, मृदुकाय प्राणी संघाची उदाहरणे कोणती आहेत? तर शिंपला, गोगलगाय आणि ऑक्टोपस ही मृदुकाय प्राणी संघाची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर जीचे मूल्य किती आहे? तर 9.8 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. या ठिकाणी एम, एस आणि एस वरती स्क्वेअर. नंतर पहा, डी खंडातील मूलद्रव्यांना कोणती मूलद्रव्ये म्हणतात? तर त्यांना म्हणतात संक्रामक मूलद्रव्ये. कोणत्या खंडातील? डी खंडातील. म्हणजे आपण 4 खंड पाहिले होते, एस, पी, डी आणि एफ. त्यातील डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. नंतर पहा, आवर्त सारणीमध्ये नागमोडी रेषेच्या किनारीने कोणती मूलद्रव्ये आहेत? तर ती आहेत धातू सदृश्य मूलद्रव्ये. नंतर पहा पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी कशी आहे? तर अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये. पुढील प्रश्न, अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर पिको मीटर हे जे एकक आहे अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. पुढील प्रश्न, अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ऑक्सिडीकरण. त्याच्या उलट अणुवरील धनप्रभार जेव्हा कमी होतो आणि ऋणप्रभार वाढतो त्याला म्हणतात क्षपण. दोन प्रक्रिया आहे क्षपण. जेव्हा अणुवरील धनप्रभार जो आहे तो कमी होतो तेव्हा क्षपण होते आणि अणुवरील धनप्रभार जेव्हा वाढतो तेव्हा ऑक्सिडीकरण होत असते. पुढील प्रश्न, वाय इज द स्काय इज ब्ल्यू हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? एक पुस्तक विचारलं जाण्याची शक्यता आहे. तर सी.व्ही. रमण यांनी वाय इज द स्काय ब्ल्यू हे पुस्तक लिहिलेलं आहे. दूरवरच्या वस्तू बघताना डोळ्याची भिंग कशी होती? तर ते होते चपटे. आणि जवळच्या वस्तू बघताना ते होते मोठे होते. या ठिकाणी पहा, जवळच्या वस्तू बघताना ते होते फुगीर. जवळच्या वस्तू पाहताना फुगीर होते पण दूरच्या वस्तू पाहताना चपटे होते. काय? डोळ्याची भिंग. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात? तर समायोजन शक्ती. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या शक्तीला म्हणतात समायोजन शक्ती. पुढील प्रश्न, डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीय बिंदू कुठे असतो? तर डोळ्याच्या आतील पडद्यावर. डोळ्याच्या भिंगाचा जो दुसरा नाभीय बिंदू असतो तो असतो डोळ्याच्या आतील पडद्यावर. पुढील प्रश्न, नैसर्गिक महारेणू कोणते आहेत? तर पॉलीसॅकराइड, प्रोटीन व न्यूक्लिक ॲसिड हे जे आहेत हे नैसर्गिक महारेणू आहेत. पॉलीसॅकराइड, प्रोटीन व न्यूक्लिक ॲसिड हे नैसर्गिक महारेणू आहेत. पुढील प्रश्न, पॉलीविनाइल क्लोराईडचा वापर कशासाठी केला जातो? तर PVC पाईप, दरवाजातील पाय पुसणे, हॉस्पिटलमधील रक्तपिशवी यासाठी जो आहे तो पॉलीविनाइल क्लोराईडचा वापर केला जातो. नंतर पहा, पॉलीप्रोपिलीनचा वापर कशासाठी केला जातो? तर इंजेक्शनची सिरीज, टेबल आणि खुर्च्या बनवण्यासाठी. सिरिंज म्हणतात त्याला. इंजेक्शनची सिरीज बनवण्यासाठी, टेबल बनवण्यासाठी आणि खुर्च्या बनवण्यासाठी पॉलीप्रोपिलीनचा वापर जो आहे तो केला जातो. पुढील प्रश्न, पॉलीसॅकराइड हे बहुवारिक कुठे आढळते? तर स्टार्च आणि कर्बोदकांमध्ये पॉलीसॅकराइड हे बहुवारिक जे आहे ते आढळत असते. पुढील प्रश्न, GSAT दीर्घ स्वरूप काय आहे? तर जी आणि SAT सॅट इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकते. तर जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. पुढील प्रश्न, उच्च कक्षेची उंची पृष्ठभागापासून किती किलोमीटरवर असते? तर 35,780 किलोमीटरच्या वरती असते. मध्यमची जर विचारली तर 2000 ते 35,780. आणि जर निम्न कक्षेची उंची विचारली तर 180 ते 2000 किलोमीटर एवढी जी आहे ती उंची असते पृष्ठभागापासून कक्षेची. नंतर पहा, जीवाणूंच्या पेशी DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती कोणी तयार केलेली आहे? तर ती केलेली आहे फ्रँक्स जेकब आणि जॅक मोनार्ड यांनी. जीवाणूंच्या पेशी DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती फ्रँक जेकब आणि जॅक मोनार्ड यांनी तयार केलेली आहे. पुढील प्रश्न, फुलांमध्ये पुमंग आणि जायांग यांना एकत्रित काय म्हणतात? तर आवश्यक मंडले आहेत पुमंग आणि जायांग. नंतर पहा, निदलपुंज आणि दलपुंज यांना एकत्रित काय म्हणतात? तर अतिरिक्त मंडले. ही जी आहेत ती अतिरिक्त मंडले आहेत, निदलपुंज आणि दलपुंज. पुढील प्रश्न, उभयलिंगी फुलाचे उदाहरण कोणते आहे? तर जास्वंद हे उभयलिंगी फुलाचे उदाहरण आहे. एकलिंगी फुलाचे उदाहरण कोणते आहे? तर पपई हे एकलिंगी फुलाचे उदाहरण आहे. फुलाला आधार देण्यासाठी जो देठ असतो, रिपीट झालेला आहे, फुलाला आधार देण्यासाठी
जो देठ असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात पुष्पवृत्त. देठाला काय म्हणतात, पुष्पवृत्त. पुढील प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कलम 49 ब मध्ये अगोदर जी पाहिली होती ती आपण कलम 49 पाहिली होती. आता 49 ब मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? किमान तुम्हाला 1972 जरी वर्ष लक्षात असलं तरी चालणार आहे, कारण यावरच प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतो. तर पहा, 49 ब मध्ये कोणती तरतूद आहे, तर वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनवलेल्या वस्तूवरच्या व्यापारावर बंदी घालण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कलम क मध्ये, म्हणजे तिन्ही कलम दिलेले आहेत, एखाद्या व्यापाराकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे. नंतर पहा, सीपीआर एन्व्हायरमेंट ग्रुपचे मुख्यालय कुठे आहे, तर न्यू चेन्नईमध्ये त्याचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, IUCNचे मुख्यालय कुठे आहे, तर लँड कोणत्या देशात आहे, स्वित्झर्लंडमध्ये. पुढील प्रश्न, IPCCचे मुख्यालय कुठे आहे, तर जिनेवा या ठिकाणी ते मुख्यालय आहे. वलय प्राणी संघातील उदाहरणे कोणती आहेत, तर गांडूळ, जळू आणि नेरिस ही जी आहे ती वलय प्राणी संघातील उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, ऑर्थोपोडा संघातील उदाहरणे कोणती, तर खेकडा, कोडी, विंचू, गोम आणि झुरड ही ऑर्थोपोडा संघातील उदाहरणे आहेत. परीक्षेमध्ये ऑप्शनमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, मोत्यांची निर्मिती कोणत्या शिंपलापासून होते, तर आयस्टर या शिंपलापासून. वारंवार परीक्षेला विचारला जातो हा प्रश्न, IMP आहे. तर आयस्टर या शिंपलापासून मोत्याची निर्मिती जी आहे ती होत असते. पुढील प्रश्न, सस्तन प्राण्यात कोणत्या प्रकारचे रक्त आढळते, तर उष्ण रक्त हे सस्तन प्राण्यामध्ये आढळत असते. सस्तन प्राण्यात उष्ण रक्त आढळते. त्याच्या उलट पहा, कोकोची निर्मिती कोणत्या फळाच्या बियापासून होत असते, तर थिओब्रोमा कॅको यापासून कोकोची निर्मिती होत असते. याच्या उलट आपण म्हटलं असो की याच्यानंतर आपण दुसरे प्रश्न घेतलेले आहे की शीत रक्त जे आहे ते कोणत्या प्राण्यात आढळते, तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. नंतर पहा, ग्लुटामिक आम्ल, लायसिन हे पदार्थ काय काम करतात, तर प्रथिन बांधणी करत असतात. पुढील प्रश्न, झायलिटॉल काय काम करते, तर पदार्थांना गोळी देण्याचं काम जे आहे ते झायलिटॉल करत असते. पुढील प्रश्न, कोणते जीवाणू युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात, तर जिओबॅक्टर हे जे जीवाणू आहेत, जिओबॅक्टर हे युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्यात साठ्याचे मिसळणे रोखतात. पुढील प्रश्न, राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा कधी झाली, तर 1982 मध्ये राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न, केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा कशी आहे, तर लंब वर्तुळाकार. केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार आहे. पुढील प्रश्न, चालचे सूत्र काय आहे, तर कापलेले अंतर. या ठिकाणी डी सुद्धा तुम्ही लिहू शकता, कापलेले अंतर भागीला वेळ म्हणजे टाइम असं सुद्धा ऑप्शनमध्ये येऊ शकते. तर वर कापलेले अंतर आणि खाली लागलेला वेळ. नंतर पहा, समुद्राच्या पाण्याची पातळी कशामुळे बदलते, तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे. जे तुम्ही भरती आणि ओहोटी ऐकत असता, भरती आणि ओहोटी येत असते समुद्राच्या पाण्याला, तर ती कशामुळे येते, चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे. नंतर त्वरण कोणती राशी आहे, तर सदिश राशी आहे त्वरण. जीचे मूल्य सर्वात जास्त कुठे असते, तर ध्रुवावर. आतापर्यंत आपण जीचे विविध मूल्य पाहिले, पण सर्वात जास्त जीचे मूल्य जर विचारले, हा जीचे मूल्य जर विचारले तर ते असते ध्रुवावर. ध्रुवावर जीचे मूल्य सर्वाधिक असते. पुढील प्रश्न, मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन धारकता काढण्याचे सूत्र काय, तर 2n² असं सुद्धा लिहू शकता तुम्ही याला. 2n² हे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन धारकता काढण्याचे सूत्र आहे. पुढील प्रश्न, मूलद्रव्याची संयोजक कशावरून ठरते, तर मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. बाह्यतम कक्षेत जी इलेक्ट्रॉनची संख्या असते त्यावरून मूलद्रव्याची संयोजक जी आहे ती ठरत असते. पुढील प्रश्न, ऑक्सिजनची अणुत्रिज्या, या ठिकाणी ती पाहिजे होता. अणुत्रिज्या किती आहे, तर 66 pm, म्हणजेच काय, PM पिकोमीटर. PMचा लॉंग फॉर्म होतो पिकोमीटर. 66 पिकोमीटर ऑक्सिजनची अणुत्रिज्या आहे. पुढील प्रश्न, आवर्त सारणी डाव्या बाजूला कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहेत, म्हणजे आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला कोणत्या प्रकारची मूलद्रव्य आहेत, तर ती आहेत धातुरूप मूलद्रव्ये. पुढील प्रश्न, आवर्त सारणीत उजव्या बाजूला कोणती मूलद्रव्य आहेत, तर अधातुरूप मूलद्रव्य. अंडरस्टँडिंग केमिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर CN राव यांनी अंडरस्टँडिंग केमिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं आहे. जेव्हा एका अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित मिळते त्याला कोणती अभिक्रिया म्हणतात, तर त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया. नंतर पहा, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असते त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादने मिळतात त्या अभिक्रियेला म्हणतात अपघटन अभिक्रिया. म्हणजे या ठिकाणी अभिक्रियाकारक जो आहे तो एकच आहे, पण उत्पादिते जी आहेत ती 2 किंवा त्यापेक्षा अधिक आहेत, तर अपघटन अभिक्रिया
या ठिकाणी उत्पादित जी आहे ती एकच आहे, पण अभिक्रियाकारक जे आहेत ते एकपेक्षा जास्त आहे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त अभिक्रियाकारक पण जे उत्पादित आहे ते एकच आहे, तर त्याला म्हणतात संयोग प्रक्रिया. या ठिकाणी पहा अपघटन अभिक्रिया आणि संयोग अभिक्रिया. नंतर पुढील प्रश्न आहे, जर कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर त्याचे अपघटन होऊन काय तयार होते, तर कार्बन डायऑक्साईड. कशापासून? कॅल्शियम कार्बोनेटपासून उष्णता दिल्यानंतर कार्बन डायऑक्साईड हे तयार होते. पुढील प्रश्न, आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन काय तयार होते, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तयार होतात. कशापासून? आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यानंतर. पुढील प्रश्न, कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यावर काय तयार होते, तर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त प्रमाणात पूड घातल्यावर. पुढचा प्रश्न, कोणती मूलद्रव्ये तांब्याला त्यांच्या संयुगापासून विस्थापित करतात, तर लोह व शिसे ही मूलद्रव्ये आहेत जी तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात. पुढील प्रश्न, घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तारांमध्ये किती विभवांतर असते, तर ते असते 220 व्होल्ट. या ठिकाणी पहा 220 व्होल्ट असते घरामधील विजेच्या तारांमध्ये. पुढील प्रश्न, या ठिकाणी फ्लोमिंग पाहिजे होतं. फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमांमध्ये तर्जनी काय दर्शवते, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा या ठिकाणी तर्जनी जी आहे ती दर्शवत असते डाव्या हाताच्या नियमामध्ये. नंतर पहा, फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये मधले बोट काय दर्शवते, तर विद्युत धारेची दिशा या ठिकाणी मधले बोट जे आहे ते दर्शवत असते. पुढील प्रश्न, फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा काय दर्शवतो, तर विद्युत वाहकावरील बल जे आहे ते अंगठा दर्शवतो. म्हणजे अंगठा जर विचारला, डाव्या हाताचा नियम आहे, डाव्या हाताच्या नियमामध्ये तिन्ही बोटं, अंगठा जर विचारला तर विद्युत वाहकावरील बल. या ठिकाणी जर तुम्हाला मधले बोट विचारले तर विद्युत धारेची दिशा, आणि जर तर्जनी विचारली तर चुंबकीय क्षेत्राची दिशा. तर्जनी विचारली तर चुंबकीय क्षेत्राची दिशा, मधले बोट विचारले तर विद्युत धारेची दिशा, आणि जर अंगठा विचारला तर अंगठा म्हणजे विद्युत वाहकावरील बल. पुढील प्रश्न, विद्युत चलित्र किंवा याला तुम्ही मोटरही म्हणू शकता, विद्युत मोटर विद्युत ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करते, तर यांत्रिक ऊर्जा. आपल्या घरात जी ती विद्युत ऊर्जा असते आणि आपण त्याच्यावर मोटर चालवतो, म्हणजे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते, तर यांत्रिक ऊर्जेमध्ये विद्युत चलित्र जे आहे ते ऊर्जेचं रूपांतरण करत असते. विद्युत चलित्राचा वापर कुठे कुठे केला जातो, तर पहा, पंख्यामध्ये, शीत कपाटामध्ये, धुलाई यंत्रामध्ये, संगणकामध्ये आणि पंपामध्ये या ठिकाणी विद्युत चलित्राचा म्हणजे मोटरचा वापर हा केला जातो. पुढील प्रश्न, फ्लोमिंगच्या उजव्या हाताच्या नियमात अंगठा काय दर्शवतो, तर या ठिकाणी विद्युत वाहकाची दिशा जो आहे तो अंगठा दर्शवत असतो उजव्या हाताच्या नियमामध्ये. पुढील प्रश्न, ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला काय म्हणतात, तर बर्फाचा द्रवणांक. ज्यावेळेस बर्फाचे रूपांतर पाण्यात होते त्याला म्हणतात बर्फाचा द्रवणांक. नंतर, उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूच्या तापमानात काय बदल होतो, तर उष्ण वस्तूचे तापमान जे आहे ते कमी होत जाते. उष्ण वस्तूचे तापमान कमी होते केव्हा, उष्ण आणि थंड दोन्ही वस्तूंमध्ये जी उष्णतेची देवाणघेवाण होते तेव्हा उष्ण वस्तू जी आहे ती थंड होत असते किंवा त्याचं तापमान जे आहे ते कमी कमी होत जाते. पुढील प्रश्न, हिट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे, तर V.N. केळकर यांनी हिट हे पुस्तक लिहिलेलं आहे. एक पुस्तक विचारलं जाऊ शकते. त्यानंतर पहा, टर्पेटाईन तेलाचा अपवर्तनांक किती आहे, तर तो आहे 1.47 टर्पेटाईन. पुढील प्रश्न, बेन्झिनचा अपवर्तनांक किती आहे, तर 1.50 हा बेन्झिनचा अपवर्तनांक आहे. प्रकाशाची दिशा कशामुळे बदलते, तर बदलत्या अपवर्तनांकामुळे प्रकाशाची दिशा जी आहे ती बदलत असते. पुढील प्रश्न, सर्वप्रथम कोणी सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केलेला आहे, तर तो सर आयझॅक न्यूटन यांनीच जे आहे काचेच्या लोलकाचा उपयोग केला. कशापासून? सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी. पुढील प्रश्न, जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा कोणते परावर्तन घडते, तर अंश परावर्तन घडत असते. ऑप्टिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे, तर त्याचे लेखक आहेत के शर्मा यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढील प्रश्न, थिओरेटिकल कन्सेप्ट इन फिजिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे, तर M.S. लोगोर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव पहा, थिओरेटिकल कन्सेप्ट इन फिजिक्स. निकट दृष्टीदोषामध्ये वस्तूची प्रतिमा कोठे तयार होते, तर डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडेच निकट दृष्टीदोषामध्ये वस्तूची प्रतिमा जी आहे ती तयार होत असते. पुढील प्रश्न, दूरदृष्टितामध्ये वस्तूची प्रतिमा कोठे तयार होते, तर डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. पुढील प्रश्न, बहिर्गोल भिंगाचा उपयोग कुठे करतात, तर बहिर्गोल जो भिंग आहे त्याचा उपयोग घड्याळाच्या दुरुस्तीसाठी केला जातो. तसेच रत्नाची पारख करण्यासाठी सुद्धा याचा वापर होत असतो. पुढील प्रश्न,
पेनिसिलिनचे वस्तुमान किती आहे? तर 334 हे पेनिसिलिनचे वस्तुमान आहे. पुढील प्रश्न, आपल्या मेंदूतील चेतापेशींची संख्या किती आहे? तर 10,000 दशलक्ष चेतापेशींची संख्या आहे आपल्या मेंदूमधील. पुढील प्रश्न, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र ही प्रक्रिया कोणी शोधून काढलेली आहे? तर सर हेन्स क्रेब्स यांनी ही ट्रायकार्बॉक्झिलिक जी आहे ती आम्लचक्र प्रक्रिया शोधून काढलेली आहे. नंतर पहा, विनाक्षी श्वसनाचे 2 टप्पे कोणते आहेत? तर ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे जे 2 आहेत ते विनाक्षी श्वसनाचे 2 टप्पे आहेत, ग्लुकोज विघटन आणि किण्वन. पुढील प्रश्न, पेशीचे प्रदैवपटल तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर या ठिकाणी फॉस्फोलिपिडची आवश्यकता असते पेशीचे प्रदैवपटल तयार करण्यासाठी. पुढील प्रश्न, जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार कोणते? तर ABCDE आणि K. तुम्हाला इंग्लिशमध्येही लिहिलेलं येऊ शकते. तर या ठिकाणी ABCDE आणि K. तर हे जे आहे 6 ही मुख्य जीवनसत्वे आहेत. पुढील प्रश्न, ग्लुकोज विघटन NADH2 आणि FADH2 तयार करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग केला जातो? तर B2 आणि B3 हे 2 जी जीवनसत्वे आहेत ती ग्लुकोज विघटन NADH2 आणि NADH या ठिकाणी FADH2 तयार करण्यासाठी वापरल्या जातात. पुढील प्रश्न, जीवनसत्व B2ला काय म्हणतात? तर रायबोफ्लेविन. B2चं नाव आहे रायबोफ्लेविन. B3चं नाव पहा निकोटिनामाइट. हे जे आहे जीवनसत्व B3चे नाव आहे. पुढील प्रश्न, रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या किती टक्के पाणी असते? तर 90% पाणी असते. रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते. पुढील प्रश्न, अर्ध गुणसूत्री विभाजन कोणत्या पेशी घडवून आणतात? तर जननपेशी ज्या असतात त्या अर्ध गुणसूत्री विभाजन घडवून आणतात. पुढील प्रश्न, सूत्री विभाजन कोणत्या पेशी घडवून आणतात? तर कायिक पेशी आणि मूलपेशी ह्या ज्या 2 पेशी आहेत ह्या सूत्री विभाजन घडवून आणतात. आणि अर्ध गुणसूत्री विभाजन जननपेशी आणि सूत्री विभाजन विचारलं तर कायिक पेशी आणि मूलपेशी. पुढील प्रश्न, पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या किती पटीने वाढवते? तर 2 पटीने पेशी तिच्या गुणसूत्रांची संख्या वाढवते केंद्रामध्ये. कधी? पेशी विभाजनापूर्वी. पुढील प्रश्न, सूत्री विभाजनाचे 2 टप्पे कोणते आहेत? तर प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन हे सूत्री विभाजनाचे 2 टप्पे आहेत. पुढील प्रश्न, खंडीभवन प्रजनन कोणकोणत्या सजीवांमध्ये होते? शैवाल आणि स्पायरोगायरा यामध्ये खंडीभवन प्रजनन होत असते. पुढील प्रश्न, शुक्राशयाचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये कोणत्या ग्रंथीद्वारे स्त्रवला जातो? तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी ह्या ज्या ग्रंथी आहेत याद्वारे शुक्राशयाचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवला जातो. पुढील प्रश्न, फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर कोणते अपत्य होईल? तर होणार आहे मुलगी. आणि Y जर गुणसूत्र आले तर मुलगा. या ठिकाणी पहा, खाली आपण तो प्रश्न रिपीट केलेला आहे. Y गुणसूत्र आले तर मुलगा, X गुणसूत्र आले तर मुलगी. कोणाकडून? पुरुषाकडून फलनाच्या वेळी. नंतर पहा, अपत्य मुलगा होईल की मुलगी होईल हे सर्वस्वी कोणावर अवलंबून असते? तर ते अवलंबून असते पुरुषावर. कारण की का? आपण पहिलेच पाहिलेलं आहे की X आणि Y गुणसूत्राच्या जोडीमुळे. नंतर पहा, जर एखाद्या दाम्पत्याला अपत्य होत नसेल तर कृत्रिम फलन घडून आणण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? हा सुद्धा आणखी प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर त्याला म्हणतात इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. याचे विविध सेंटर सुद्धा ओपन झालेले आहेत. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन कशासाठी वापरले जाते? कृत्रिम फलन घडून आणण्यासाठी. पुढील प्रश्न, लैंगिक आजारामध्ये 2 मुख्य आजार कोणते आहेत? तर सिफिलिस आणि गोनोरिया हे 2 मुख्य आजार आहेत लैंगिक आजारामध्ये. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम कुठे आहे? तर नैरोबी या ठिकाणी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आहे. पुढील प्रश्न, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, बर्ड लाईफ इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठे आहे? तर केम्ब्रिज या ठिकाणी जे आहे ते बर्ड लाईफ इंटरनॅशनलचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, हरित हवामान निधीचे मुख्यालय कुठे आहे? तर सोंग या ठिकाणी हरित हवामान निधीचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, भारतातील संकटग्रस्त प्रजाती कोणकोणत्या आहेत? तर लायन या प्रजाती सुद्धा विचारल्या जातात तुम्हाला. तर पहा, भारतातील संकटग्रस्त जर प्रजाती विचारली तर लायन, टेल्डर वानर आणि तनमोर ह्या ज्या आहेत त्या संकटग्रस्तमध्ये येतात. दुर्मिळ जर विचारला तर रेड पांडा आणि कस्तुरी मृग या दुर्मिळमध्ये येतात. संवेदनशील जर विचारला भारतातील तर पट्टेरी वाघ आणि गिरीचे सिंह हे संवेदनशीलमध्ये येत असतात. आणि अनिश्चित प्रजाती जर विचारली तर शिक्रू. पुढील प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे. जागतिक वन्यजीव निधी या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षामध्ये
जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे किती टक्के प्रजाती नष्ट झालेल्या आहेत? तर 30% प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. 35 वर्षाचा अहवाल यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर 2008 साली हा अहवाल प्रसिद्ध झाला. कधी 75 पासून ते 2005 पर्यंतचा हा जो अहवाल आहे 35 वर्षाचा, या ठिकाणी 70 ते 75 पासून तुम्ही सुरुवात केली होती. तर पहा, या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 30% ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पहा, इकानोडर्माटाची उदाहरणे कोणती आहेत? तर बिटल, स्टार आणि सी कुकुंबर ही जी आहेत इकानोडर्माटाची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, हेमिकॉर्डाटाची उदाहरणे कोणती आहेत? तर बेलानोग्लॉसिस आणि सायकोग्लॉसस ही जी आहे ती हेमिकॉर्डाटाची उदाहरणे आहेत. यूकॉर्डाटाची जर उदाहरणे विचारली तर हर्ड मानिया, डोलिओलम आणि आयकोफ्ल्युरा. तर पहा मित्रांनो, हे जे आहे ते इंग्रजी शब्द आहेत, त्यांचा उच्चार आपण मराठीत करतो, तर लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मराठीमध्येच तुम्हाला ऑप्शन जे आहे ते दिसू शकते किंवा इंग्लिशमध्ये IB+ विचारू शकते. आता पुढे आपल्याला कळेलच. त्यानंतर पहा, पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पदार्थांचे वहन कोणते अंग करत असते? तर ते आंतरद्रव्य जालिका हे जे अंग आहे पेशीचे, ते पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पदार्थांचे वहन करत असते. पुढील प्रश्न, कोणते अंग प्राणी पेशीत आढळत नाही? तर पेशी भित्तिका हे जे अंग आहे हे प्राणी पेशीत आढळत नाही. मग ते कोण्या पेशीमध्ये आढळते? तर ते वनस्पती पेशीमध्ये आढळत असते. तर पहा, हे जे अंग आहे पेशी भित्तिका हे प्राणी पेशीमध्ये आढळत नाही. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर ती आहे चेतापेशी. चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. IMP प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी. सजीवांच्या उपासमारीच्या काळात कशामध्ये साठवलेले प्रथिन व मेद यांचा उपयोग ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वापरला जातो? तर लयकारिकामध्ये जे प्रथिन व मेद साठवलेले असतात त्याचा उपयोग सजीवांच्या उपासमारीच्या काळात जो आहे तो वापरला जातो ऊर्जा निर्मिती करण्यासाठी. पुढील प्रश्न, नीलहरित शेवाळ ह्या कोणत्या पेशी आहेत? तर अधिकेंद्रकी पेशी आहेत नीलहरित शेवाळ. त्यानंतर पहा, ग्लुटामेट काम काय करते? तर मेंदूचे कार्य नियंत्रित करण्याचे काम ग्लुटालेट करत असते, ग्लुटामेट. त्यानंतर पहा, आपल्याला कान दुमडता येतो, त्याचं कारण असं का? कानामध्ये कास्ती असतात म्हणून आपल्याला कान जो आहे तो दुमडता येतो. पुढील प्रश्न, निमॅटोडा प्राणी कोणत्या प्रकारचा परजीवी प्राणी आहे? तर आंतरपरजीवी प्राणी आहे निमॅटोडा. पुढील प्रश्न, कोणकोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? तर हे लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे. कबूतर, पेंग्विन, मगर आणि प्लॅटिपस हे जे प्राणी आहे या प्राण्याचे जे हृदय आहे ते 4 कप्प्यांचे असते. कबूतर, पेंग्विन, मगर आणि प्लॅटिपस. पुढील प्रश्न, शरीराची वाढ व विकास नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहे? तर ते आहे सोमॅस्टोस्टॅटिन. हे जे संप्रेरक आहे हे शरीराची वाढ आणि विकास नियंत्रित करत असते. नंतर पहा पुढील प्रश्न, एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याचा मेंदू किती मिनिटे जिवंत राहतो? तर 4 ते 6 मिनिटे मेंदूचे जिवंत राहत असतो एखाद्या व्यक्ती मृत पावल्याच्या नंतर. पुढील प्रश्न, पर्यावरण विषयक कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था कोणती आहे? तर ग्रीन पीस हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण 26 देशांमध्ये ही कार्यरत आहे आणि 25 लाख जवळपास याचे सदस्य आहेत. तर पहा, 25 लाख एवढे याचे सदस्य आहेत, 26 देशांमध्ये ती कार्यरत आहे आणि तिचं नाव काय आहे? ग्रीन पीस. पर्यावरण विषयक कार्य करणारी जगातील सर्वात मोठी संस्था. नंतर पहा, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? तर वाघ या प्राण्यासाठी ती आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान राखीव आहे. पुढील प्रश्न, तारा मासामध्ये कोणती सममिती आढळून येते? तर अरीय सममिती. द्विपार्श्व सममिती कोणत्या प्राण्यांमध्ये आढळून येते? तर कीटक, मासे, बेडूक, पक्षी, माकड यामध्ये द्विपार्श्व सममिती असते. त्यानंतर पहा, हा प्रश्न चुकीचा आहे मित्र. या ठिकाणी जे आहे ते रंध्रीय प्राणी संघामध्ये ते आढळून येत नाहीतर हा प्रश्न चुकलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, गोलकृमींच्या शरीरामध्ये कोणती देहगुहा असते? तर फसवी देहगुहा असते गोलकृमींच्या शरीरामध्ये. पुढील प्रश्न, पक्ष्यांमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त आढळते? तर उष्ण रक्त जे आहे ते पक्ष्यांमध्ये आढळत असते. आपण पाहिलं होतं पहिले शीत रक्त. उष्ण रक्त कशामध्ये आढळते? तर पक्ष्यांमध्ये. सरीसृप प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त आढळते? तर शीत रक्त जे आहे ते सरीसृप प्राण्यांमध्ये आढळत असते. मत्स्य प्राणी वर्गात कोणत्या प्रकारचे रक्त आढळते? तर शीत. सरीसृप प्राणी असो, मत्स्य प्राणी असो, शीत रक्त आणि पक्ष्यामध्ये उष्ण रक्त. त्यानंतर पहा, सायक्लोस्टोमाटा प्राणी संघातील उदाहरणे कोणती आहेत? तर पॅट्रोमायझॉन आणि मिक्सिन ही जी आहे ही सायक्लोस्टोमाटा प्राणी संघातील उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्याला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू यांच्यातील दुवा मानला जातो? तर बेलॅनो ग्लासस हा जो प्राणी आहे याला
असम पृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू यांच्यातील दुवा मानल्या जातो. पुढील प्रश्न, इकायनोडर्माटा प्राणी संघातील प्राण्यावरचे काटे कशाचे बनलेले असतात? तर इकायनोडर्माटा प्राणी संघ आहे त्यामध्ये प्राण्यावरचे काटे जे आहेत ते कॅल्शियम कार्बोनेटचे काटे बनलेले असतात. पुढील प्रश्न पाहूया. असमपृष्ठरज्जू प्राण्यामधील सर्वात हुशार प्राणी कोणता आहे? तर ऑक्टोपस. ऑक्टोपस हा जो प्राणी आहे हा असमपृष्ठरज्जू प्राण्यामधील सर्वात हुशार प्राणी मानला जातो. पुढील प्रश्न, पाण्यातील दुसरा सर्वात मोठा संघ कोणता आहे प्राण्यातील? तर मोलुस्का हा जो आहे हा प्राण्यातील दुसरा सर्वात मोठा संघ आहे आणि पहिला जर विचारला तर तो आहे ऑर्थोपोडा. आर्थोपोडा हा प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे आणि दुसरा जर विचारला तर मोलुस्का हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. नंतर पहा, ऑर्थोपोडा संघातील प्राण्याभोवती जो बाह्य कंकाल असतो तो कशाचा बनलेला असतो? तर तो कायटिन पासून बनलेली असते. ऑर्थोपोडा संघातील जे प्राण्याभोवती बाह्य कंकाल जो असतो तो कायटिन यापासून बनलेला असतो. पुढील प्रश्न, गोलकृमी प्राण्यांचे शरीर किती स्तरीय असते? तर त्रिस्तरीय, 3 स्तरीय जे आहे ते गोलकृमी प्राण्यांचे शरीर असते. पुढील प्रश्न, रंध्रीय प्राणी ज्या विशिष्ट चित्राद्वारे पाणी शरीरात घेतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात ऑस्टिया. रंध्रीय गटातले प्राणी जे आहे ते विशिष्ट चित्राद्वारे पाणी शरीरात घेत असतात त्यांना म्हणतात ऑस्टिया. पुढील प्रश्न, पेशी उतिस्तरीय रचनात्मक संघटन कोणत्या प्राणी संघात आढळते? तर निडारिया या प्राणी संघामध्ये पेशी उतिस्तरीय संरचनात्मक संघटन आढळत असते. पुढील प्रश्न, मासाची नासाडी करणारा सूक्ष्मजीव कोणता? तर क्लॉस्ट्रिडियम हा जो आहे हा मासाची नासाडी करणारा सूक्ष्मजीव आहे. पुढील प्रश्न, अतिसाराच्या उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर प्रोबायोटिक्सचा वापर अतिसाराच्या उपचारासाठी केला जातो. पुढील प्रश्न, खाद्यपदार्थांना आंबटपणा तसेच पदार्थ टिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर व्हिनेगर. व्हिनेगरचा वापर आता जास्त प्रमाणात हे वापरले जाते. तर व्हिनेगरचा वापर खाद्यपदार्थांना आंबटपणा तसेच पदार्थ टिकवण्यासाठी वापरला जातो. याचा जो आहे तो चायनीज प्रोडक्टमध्ये जास्त वापर केला जातो. पुढील प्रश्न, इथेनॉल कशाच्या सहाय्याने बनवले जाते? तर सॅकरोमायसिस सेरेव्हिसीच्या सहाय्याने इथेनॉल बनवले जाते. पुढील प्रश्न, सोया सॉस कशाच्या मदतीने बनवले जाते? तर ॲस्परजिलस ओरायझी यापासून सोया सॉस बनवले जाते. क्षयरोगाविरुद्ध कोणते प्रतिजैवक प्रभावी ठरते? तर रिफामायसिन. रिफामायसिन जे आहे ते क्षयरोगाविरुद्ध प्रतिजैवक ठरते. पुढील प्रश्न, सांडपाण्यातील मानवनिर्मिती रसायनांचे विघटन कोणते जीवाणू करतात? तर ते करतात फिनॉल आणि ऑक्सिडायझिंग हे जे जीवाणू आहेत ते सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन घडवून आणतात. पुढील प्रश्न, कोणत्या जीवाणूद्वारे धातूचे झिरपण्यापूर्वीच संयुगात रूपांतर केले जाते? तर थिओबॅसिलस आणि सल्फोफ्लोबस हे जे जीवाणू आहेत याद्वारे धातूचे झिरपण्यापूर्वीच संयुगात रूपांतर केल्या जाते. पुढील प्रश्न, समुद्रावरील त्यांचे तवंग नष्ट करण्यासाठी हा सुद्धा आयडी प्रश्न आहे. कोणते जीवाणू वापरतात? तर अल्कॅनिओरॅक्स, बार्कोमेन्सेस आणि सुडोमोनास हे जे आहे ह्या जीवाणूचा वापर समुद्रावरील तवंग नष्ट करण्यासाठी वापरल्या जातात. नंतर पहा, प्लास्टिकच्या बाटल्यांचे विघटन कोणत्या प्रजातीचे जीवाणू जे आहे ते करतात? तर व्हिब्रिओ हा शोध लागलेला आहे. प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत त्यांचे जे विघटन आहे ते व्हिब्रिओ जीवाणू करू शकतात. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा तुम्ही. पुढील प्रश्न, बीटी वांगी कशापासून तयार केली जातात? तर ती केली जातात बॅसिलस थोएंजाएन्सिस पासून बीटी वांगी तयार केली जातात. पुढचा प्रश्न, गोल्डन राईसमध्ये कोणते जीवनसत्व टाकण्यात येते? तर जीवनसत्व अ किंवा जीवनसत्वे हे सुद्धा तुम्हाला पर्यायामध्ये असू शकतं. तर जीवनसत्व ए जे आहे ते गोल्डन राईसमध्ये टाकण्यात येते. गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा किती पट जास्त बीटा कॅरोटीन असते? साधा जो तांदूळ असते त्यापेक्षा किती पट जास्त बीटा कॅरोटीन असते? तर 23% जास्त. साध्या तांदळापेक्षा गोल्डन राईस 2 मध्ये बीटा कॅरोटीन जे आहे ते 23% जास्त असते. पुढील प्रश्न, नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? तर ॲझिटोबॅक्टर. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी याचा वापर होतो. हा सुद्धा एमपी प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न पहा, विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी कोणत्या प्रथिनांचा गट वापरतात? या ठिकाणी वापरतात तर इंटरफेरॉन हा जो प्रथिनांचा गट आहे हा विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरला जातो. पुढील प्रश्न पहा, इंटरल्युकिन कशासाठी वापरतात? तर कॅन्सरसाठी इंटरल्युकिनचा वापर हा केला जातो. पुढील प्रश्न, इरिथ्रोपायोटिन कशासाठी वापरतात? तर ॲनिमियासाठी इरिथ्रोपायोटिनचा वापर केला जातो. कोणती वनस्पती जमिनीतून आर्सेनिक शोषून घेते? तर टेरिस विटाटा ही जी वनस्पती आहे ती जमिनीतून आर्सेनिक शोषून घेत असते. पुढील प्रश्न, कोणती वनस्पती युरेनियमचे शोषण करते? तर सूर्यफूल ही जी वनस्पती आहे ही युरेनियमचे शोषण करत असते. पुढील प्रश्न, प्रदूषित पाणी व जमीन कोणता जीवाणू शुद्ध करतो? तर सुडोमोनास
हा जो जीवाणू आहे हा प्रदूषित पाणी व जमीन यामध्ये सुधारणा जो आहे तो करत असतो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांचा सराव केलेला आहे. प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. तर या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.